पूर्व परीक्षा तर आता कुणी पास होणार आहे, म्हणजे फार सोपा त्याच्यामध्ये विषय असणार आहे. पण तरी सुद्धा आपल्याला ह्या परीक्षेला हलक्यात कुणालाही घ्यायचं नाही. म्हणजे तुमचा याच्या अगोदरचा किती जरी चांगला अभ्यास असेल किंवा आपलं त्याच्यामध्ये मागचे 1 वर्ष झाले जरी तुम्ही समजा अभ्यास करत असाल, तरी सुद्धा आपल्याला कुणालाही या परीक्षेला हलक्यात घ्यायचं नाहीये. जी प्रत्येक गोष्ट आपण मागच्या सगळ्या बॅचेसमध्ये करत होतो, ज्याच्यामध्ये 7-8 जागा असायच्या फक्त, ठीक आहे, तीच गोष्ट आपल्याला इथून पुढे सुद्धा त्याच्यामध्ये करायची आहे. म्हणजे काही जरी त्याच्यामध्ये, एक मिनिट हे बंद करून ठेवतो आता. ठीक आहे, काही जरी त्याच्यामध्ये मनामध्ये आपल्या शंका आली तुम्हाला, तर ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून घ्यायची आहे. एक एक मार्ग त्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्वाचाच आहे. जसं काय 7च जागा आहेत असं समजून आपल्याला या परीक्षेची तयारी करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, सिलेबस आता जवळपास 55 कायदे आहेत. हे सगळे जे 55 कायदे आहेत तुम्हाला म्हणजे आपल्याला कुठलं स्किपला सोडायचं वगैरे असा विषय करायचा नाही. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये बऱ्याच वेळेस आपण पाहतो, समजा एखादा किचकट जर कायदा असेल, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट सारखा एखादा कायदा आहे, आपण बऱ्याच वेळेस काय करतो की हा थोडा किचकट कायदा आहे, हा न बघत बसण्यापेक्षा याला थोडा आपण स्किपला सोडूया, असा प्रकार सुद्धा बरेच विद्यार्थी करतात. पण ते सुद्धा आपल्याला या म्हणजे या परीक्षेसाठी आपल्याला कुठलंच काही करायचं नाही. कारण तुम्हाला जरी पूर्व परीक्षेला जरी समजा तो प्रश्न त्याच्यावर काही आला नाही, तर मेन्सला वगैरे सुद्धा आपल्याला असं होऊ शकतं की एखादी समजा काहीतरी केस लॉ वगैरे सुद्धा तुम्हाला त्याच्यातली काहीतरी विचारली जाऊ शकते. किंवा आता जसं महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट आपण बघितलं, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट आपण सहसा पाहतो की छोटासा कायदा आहे, ह्याच्यावर डीजेला प्रश्न येतील का नाही असा आपण विचार करतो. पण एक वेळेस असं झालं की ते डिस्ट्रिक्ट जजला अख्खं त्याच्यामध्ये जजमेंट रायटिंग विचारलं, आणि जजमेंट रायटिंग मध्ये त्यांनी असं विचारलं, म्हणजे रेंट रिकव्हरीचा त्यांनी एक प्रश्न विचारला. एक व्यक्ती जो आहे तो त्याच्यामध्ये रेंट मागतोय, त्याच्यानंतर तो भाडेकरू त्याला रेंट ट्रान्सफर करतोय, परत तो रेंट मागतोय, परत तो भाडेकरू रेंट ट्रान्सफर करतोय, म्हणजे कधीच तो टाइमावर रेंट ट्रान्सफर करत नाही. अशा प्रकारचे फॅक्च्युअल त्याच्यामध्ये गोष्टी दिल्या गेल्या आणि जजमेंट त्याच्यावर लिहायला सांगितलं. तो त्याच्यामध्ये खाल्ल्या कोर्टात पण गेला, त्याच्यानंतर तो डिस्ट्रिक्ट कोर्टात गेला. म्हणजे एक प्रकारे सिच्युएशन अशी क्रिएट करण्यात आली. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला जर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टच्या तरतुदी जर माहिती असतील, तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तो रेंट भरत असेल नोटीस दिल्यानंतर, तर अशा वेळेस तुम्ही त्याला त्या ग्राउंडवर काढू शकत नाही. मग ह्या गोष्टी आपल्याला जर समजा माहिती नसतील कायद्यातल्या, तर ते जजमेंट रायटिंग आपलं त्याच्यामध्ये चुकून जातं, आणि जजमेंट रायटिंग चुकलं म्हणजे आपले सगळे होप्स संपून जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे छोटा मोठा कुठला जरी कायदा असू शकतो ज्याच्यावर आपल्याला फार जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपल्याला कोर्समध्ये सगळं कसं कम्प्लीट करायचं, मी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं की तुम्ही सगळेजण जे आहेत ते आपल्याला, म्हणजे मला ह्या परीक्षेसाठी फार जास्त कष्ट घ्यायचे आहेत, कारण मला सुद्धा आपल्या क्लासेससाठी फार मोठं रेकॉर्ड क्रिएट करायचं आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये विश्वास ठेवून त्याच्यामध्ये आपला सगळा क्लास जॉईन केलेला आहे. तर आता आपल्याला कसं कम्प्लीट करायचं एवढं सगळं, आपला जो पोर्शन आहे त्याला आपण 2 कॅटेगरीमध्ये आपण डिव्हाइड करणार आहोत. एक जे असतील ते आपले मेजर लॉज असतील, आणि दुसरे जे असतील ते आपले मायनर लॉज असतील. आता मेजर लॉचा जो पोर्शन आहे, ह्या मेजर लॉला आपण म्हणजे संध्याकाळचा आपला 5 ते 7चा जो टायमिंग आहे, त्या 5 ते 7 मध्ये आपण कंप्लीट करणार आहे. मेजर लॉवर जर आपण बघितलं, म्हणजे जवळपास तुम्हाला आता जे प्रश्न आपल्याला सगळे विचारले जातात, कधी कधी म्हणजे जास्त तर वेळेस असं असतं की 60 ते 65% प्रश्न तुमचे मेजर लॉजवर असतात. जे आपले जेएमएफचा जो पोर्शन आहे याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला जातो. पण तरी सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की जे कॉमन प्रश्न असतात, समजा तुम्हाला आयपीसीवर काही प्रश्न विचारलेले आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशनवर काही प्रश्न विचारलेले आहेत, तयारी करणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच ते प्रश्न माहिती असतात. मग तुम्हाला जर मेरिटमध्ये यायचं असेल तर आपल्याला अशा काही माहिती असलं पाहिजे जे बाकीचे जनरल जो क्राऊड आहे तो क्राऊड त्याच्यामध्ये ते प्रश्न सोडू शकत नाहीये. ठीक आहे, समजा त्यांनी तुम्हाला स्टॅम्प ऍक्टवर काही प्रश्न विचारला, समजा त्यांनी तुम्हाला कमर्शियल कोर्ट ऍक्टवर काही प्रश्न विचारला, म्हणजे असे जे साईडचे जे कायदे आहेत किंवा मेंटेनन्सच्या कुठल्या कायद्यावर तुम्हाला प्रश्न विचारला, किंवा मुस्लिम वुमेन प्रोटेक्शन ऑन डिवोर्स ऍक्ट याच्यावर समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला. आता हे जे सगळे कायदे आहेत, म्हणजे असं होऊ शकतं की तयारी करणाऱ्या समजा एक 60-70% जे विद्यार्थी आहेत त्यांना तो प्रश्न येणार नाहीये. मग तिथे आपल्याला थोडंसं ऍडव्हान्टेज मिळत असतं. कधी कॉम्पिटिशनचा त्याच्यामध्ये नियमच हा असतो की तुम्ही जनरल क्राऊडच्या, म्हणजे आम्हाला सुद्धा ज्यावेळेस कोणतरी विचारतं की सर आता या परीक्षेचं सहसा मेरिट काय असेल, म्हणजे कुठपर्यंत मेरिट लागेल, तर आम्ही त्याच्यामध्ये काय करत असतो, समजा 100 प्रश्न आहेत, तर 100 प्रश्नामध्ये सगळ्यात सोपे प्रश्न कॅल्क्युलेट करायचे. 30 प्रश्न सगळ्यात सोपे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडंसं अजून मॉडरेट लेवलचे प्रश्न कॅल्क्युलेट करायचे. समजा अजून 10 प्रश्न त्याच्यामध्ये ऍड झाले, 40 प्रश्नाला त्याच्यामध्ये मॉडरेट पर्यंत सुद्धा लेवल संपली. मग 41व्या प्रश्नापासून थोडेसे कठीण प्रश्न आहेत. मग त्या कठीण प्रश्नांपासून पुढे अजून 5, 6, 7, 8 प्रश्न त्याच्यामध्ये मेरिट सरकत असतं, आणि 47, 48
45ला त्याच्यामध्ये मेरिट लागत असतं. कधी कधी पेपर असा असतो की फारच पेपर अवघड असतो. समजा JMFCचा 2019चा तुम्ही पेपर बघितला, म्हणजे फार कठीण पेपर जर असेल तर अशा वेळेस तुमचे 15-20 प्रश्न झाले की ते सोपे प्रश्न सगळे संपून जातात. ठीक आहे, मग 20 प्रश्न झाले, सोपे प्रश्न संपून गेले, त्याच्यानंतर पुन्हा मॉडरेट लेवल 35 प्रश्न आले आणि अजून एक 10 प्रश्न म्हणलं तर 31ला मेरिट लागून गेला. डीजेच्या वेळेस सुद्धा आता तसंच होऊ शकतं. जागा जास्त तर त्याचा फरक तर पडतोच पडतो, पण कशा पद्धतीने प्रश्न विचारले त्याचा सुद्धा फरक पडत असतो. ह्याच्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं की जे सोपे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तर आपल्याला चूक करायचीच नाहीये, पण बाकीचे सुद्धा जे छोटे छोटे कायदे आहेत ते सगळे सुद्धा आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आता ह्या क्लासमध्ये आपली एक स्ट्रॅटेजी असते. स्ट्रॅटेजी म्हणजे हा एक चार्ट असतो आपला, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असतील. प्रत्येक आपला विषय या ठिकाणी आपण ऍड केलेला आहे. समजा कॉन्स्टिट्यूशन आहे, याच्यावर तुम्हाला काय करायचे, जे डिस्कशन आहे आपलं मागच्या वर्षीचे काय काय कॉन्स्टिट्यूशनला कशा पद्धतीने प्रश्न आले, याच्यातनं काय शिकायला मिळतं. तुमच्यापैकी काही लोकांनी ते लेक्चर बघितले असतील, त्यांना त्याच्यातनं लक्षात आलं असेल. कॉन्स्टिट्यूशनवर आपली डीजेची परीक्षा असू द्या किंवा JMFCची परीक्षा असू द्या, म्हणजे कुठली आपली लॉ रिलेटेड परीक्षा असू द्या, शक्यतो आपले जे प्रश्न असतात ते एक तर फंडामेंटल राईटवर तुम्हाला जास्त प्रश्न असतात, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या तरतुदींवर तुम्हाला जास्त प्रश्न असतात, हायकोर्टाच्या तरतुदींवर आपल्याला जास्त प्रश्न असतात. ठीक आहे, आणि काही जर चर्चेमध्ये असेल तर त्याच्यातले समजा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता आपण सध्याच्या मागच्या काही काळापासून आपण समजा आपण अँटी डिफेक्शन चर्चेमध्ये म्हणतो. ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये जे काही वादातले समजा मुद्दे असतात, कुठला एखादा सेंट्रल स्टेटचा समजा काहीतरी वाद निर्माण झाला, गव्हर्नरची काही तरतूद समजा चर्चेमध्ये आली, त्याच्या चर्चेमध्ये असू शकतं. तर असं जे काही चर्चेमध्ये आहे ते एक विचारलं जाईल. सोबत जास्तीत जास्त सुप्रीम कोर्टाच्या तरतुदी, हायकोर्टाच्या तरतुदी, फंडामेंटल राईट विचारला तर एखादा DPSV. पण मधातले जे सेंट्रल स्टेट रिलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न येत नाहीयेत. ठीक आहे, मग ते थोडंसं आपण स्किप करू शकतो. आता तुम्हाला 3 महिन्यामध्ये जर आपल्याला तयारी करायची असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट एकदम म्हणजे हार्ट टू हार्ट जर आपण त्याच्यामध्ये करायचं म्हणलं मोठ्या कायद्यांची सुद्धा, ठीक आहे, ती थोडीशी आपल्याला अवघड जाऊ शकते किंवा ते आपल्याला वेळेमध्ये त्याच्यामध्ये कंप्लीट होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे जे टार्गेटेड आपलं पोर्शन आहे त्या पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागेल मेजर लॉच्या बाबतीत. बाकी मायनर लॉच्या बाबतीत सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं, मायनर लॉ तसा जास्त वेळ लागतच नाही. समजा रजिस्ट्रेशन ऍक्ट सारखा कायदा आहे किंवा सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट सारखा कायदा आहे किंवा आपला पार्टनरशिप सारखा कायदा आहे. आता आपलं संध्याकाळी 9 ते 11चं जे सेशन असणार आहे, या 9 ते 11 मध्ये आपण रोज एक कायदा घेणार आहोत आणि तो कायदा जो आहे तो आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने समजावून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याचे जे नोट्स आहेत ते नोट्स तुम्हाला डायरेक्ट आपण PDF मध्ये देण्याचा प्रयत्न करू. मग तुम्ही ते नोट्स त्याच्यामध्ये तुमच्या पद्धतीने पुन्हा तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते रिवाइज करून घ्या किंवा त्याच्यातल्या काही शॉर्ट गोष्टी ज्या आपण क्लासमध्ये कंप्लीट करणार आहोत त्या तुम्ही सोबत सोबत त्याच्यामध्ये लिहून घ्या. आता क्लासमध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, हे तुम्हाला पाठीमागे जसं PDF दिसतंय असं प्रत्येक कायद्याचं बेराटचं PDF मी सोबत ठेवणार आहे आणि ते तुम्हाला मी तुमच्यासोबत हायलाईट पण करणार आहे. आपल्या शेड्यूलमध्ये तुम्हाला दिले, तुम्हाला काय काय करावं लागेल एखाद्या विषयाचं जर आपल्याला तयारी करायचं म्हणलं तर. ठीक आहे, पहिलं तुम्हाला त्याचे डिस्कशन ऑन PYQ तुम्हाला करायचं आहे. एक मिनिट. ठीक आहे, म्हणजे हे कंप्लीट झालं आपलं की तुम्ही याला राईट करून द्या. त्याच्यानंतर आपले लाईव्ह लेक्चर जे आहेत, आता लाईव्ह लेक्चर कॉन्स्टिट्यूशनचे संपले की तुम्ही याला राईट करू शकता. त्याच्यानंतर हे रेकॉर्डिंग थ्रू तुम्हाला त्याचं रिव्हिजन सुद्धा एखादा रिव्हिजन करायचं आहे, त्याला तुम्ही राईट करू शकता. एखादं रिव्हिजन केलं तर एक रे सोडून घ्या, दोनदा रिव्हिजन केलं तर दुसरी रे सोडून घ्या. क्लासेसचे नोट्स तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे स्वतःचे सुद्धा तुम्हाला बनवायचे. कारण मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतोय की यावेळेस डिस्ट्रिक्ट जजसाठी सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन तुमचं मेन्सचं आहे. ठीक आहे, रायटिंग प्रॅक्टिसपेक्षा जास्त तुमच्यासाठी सध्याच्याला जास्त काही महत्त्वाचं नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आपले क्लासेसचे जे नोट्स आहेत, आपले जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही बघू शकता. त्याच्यातलं नोट्स डिक्टेशन जे काय असेल ते तुम्ही लिहून घेण्याचा प्रयत्न करू शकता. बऱ्याच लोकांचा पेनचा संपर्क तुटलेला आहे, तर प्रत्येकाने काही ना काही त्याच्यामध्ये रोज लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं समजा की अगोदर आपल्याला मेन्सचीच तयारी करायची आहे. मेन्सची तयारी नसेल म्हणजे प्रिलिमची तर तुम्ही पास होऊन जाणार, पण पुढे एका महिन्यामध्ये 17-18 दिवसामध्ये कधी कधी डिस्ट्रिक्ट म्हणजे हायकोर्ट आपलं मेन्स घेऊन टाकतं. मग त्यावेळेस आपलं शेवटापर्यंत जात नाही. सुरुवात चांगली होते, प्रिलिम झाल्यानंतर थोडंसं सुख पण लागतं, थोडंसं बरं वाटतं आपल्याला की आपण पास झालोय वगैरे, पण त्याचं फळ शेवटी आपल्याला काही मिळत नाही. एवढ्या जास्त जागामध्ये आपलं नुकसान होऊन जातं. त्यामुळे मेन्ससाठी नोट्सचं जे आहे तुम्हाला स्वतः थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर बेरॅटचं आपलं जे रिडिंग आहे, आता तुम्हाला वेगळे बेरॅटचे रिडिंग जास्त करणं पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त क्लासेस सोबतच तयारी करायची आहे. म्हणजे आता उद्याच्या लेक्चरमध्ये समजा आपण पार्टनरशिप ऍक्ट घेणार, तर पार्टनरशिप ऍक्टचं बेरॅक तुमच्या सोबत ठेवायचं. त्याच्यानंतर त्याच्यात मी ज्या ज्या गोष्टी हायलाईट करेल, ठीक आहे, त्या गोष्टीला तुम्हाला सोबत सोबतच हायलाईट करायचं. ठीक आहे, आणि ह्या पार्टनरशिपच्या लेक्चरमध्ये काय काय होईल आपल्या उद्याच्या, तुमचे सगळेच्या सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील.
त्याच्यानंतर तुमचा सगळा बेरॅक्ट हायलाईट करणं त्याच्यामध्ये होईल. ठीक आहे, त्या बेरॅक्टमध्ये थोडंसं म्हणजे शक्य होईल तेवढं त्याच्यामध्ये आजूबाजूला काही गोष्टी लिहायच्या त्या सुद्धा तुमच्या लिहिणं होतील. आणि सोबत आपले त्याचे जे शॉर्ट नोट्स आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणूया माइंड मॅप जो आहे पार्टनरशिप ॲक्टचा, आता दिसायला कायदा आपल्याला फार मोठा दिसतो, पण सुरुवातीला त्याच्यामध्ये ज्या डेफिनेशन्स आहेत, ठीक आहे, त्या डेफिनेशन समजा असू द्या. थर्ड पार्टी म्हणजे काय, एनी अदर पर्सन अदर दॅन पार्टनर, एवढंच त्याच्यामध्ये डॅश करून आपण लिहिणार. त्याच्यानंतर म्हणजे पार्टनरशिपची डेफिनेशन काय, शॉर्टमध्ये आपण डॅश करून लिहिणार. त्याच्यानंतर कशाला पार्टनरशिप म्हणत नाही ते आपण शॉर्टमध्ये लिहिणार. पार्टनरशिप ॲट विल म्हणजे काय, तुमच्या पद्धती म्हणजे ड्युरेशन त्याच्यामध्ये दिलेलं नसतो. ठीक आहे, पर्टिक्युलर पार्टनरशिप म्हणजे काय, एका पर्टिक्युलर बिझनेस पुरते. ठीक आहे, जनरल पार्टनरशिप म्हणजे काय, कुठलं म्हणजे जी पार्टनरशिप जास्तीत जास्त बिझनेसेस चालवते. आपल्याला समजेल अशा लँग्वेजमध्ये आपल्याला शॉर्टमध्ये ते थोडक्यात लिहून घ्यायचं आहे. म्हणजे पार्टनरशिप ऍक्ट जो तुम्हाला समजा 15-20 पेजेसचा जर समजा तो कायदा असेल, तर तो तुमच्या 2-3 पेजेसमध्ये आपल्याला फक्त पार्टनरशिप ऍक्टचं लेक्चर चालू असताना मी जेवढं सांगेल तेवढंच फक्त तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये समजा रजिस्ट्रेशन ऍक्ट घेणार. त्याच्या रजिस्ट्रेशन ऍक्टमध्ये सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये लिहून 2-4 पेजेसमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन ऍक्ट लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर समजा तिसऱ्या दिवशी आपण अजून असं एखादा आपलाच म्हणजे समजा इजमेंटचा एखादा आपण कायदा घेणार, किंवा त्याच्यामध्ये आपण जनरल क्लॉजेस ऍक्ट सारखा कायदा घेणार. ठीक आहे, कुठले जरी असे कायदे असू द्या, जे छोटे छोटे जे कायदे आहेत, जे टार्गेटेड ज्याला आपण करू शकतो स्टडी, ठीक आहे, ते सगळे आपण संध्याकाळी 9 ते 11च्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहेत. आणि संध्याकाळी 5 ते 7चं जे आपलं सेशन असेल, आता तुमच्यातले बरेच लोक असतील, ठीक आहे, बरेच लोक असतील, डिक्टेशन जे आहे, जसं आपण म्हणजे मेन्स मधलं डिक्टेशन वेगळं आणि प्रिलिम मध्ये जे आहे ते आपण फक्त कन्सेप्च्युअल पद्धतीने आपण लिहून घेणार आहे. तुम्हाला जर प्रिलिम परीक्षा जर आपल्याला क्रॅक करायची असेल तर आपल्याला त्याचं जे आहे जे मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने शॉर्ट मध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. पार्टनरशिप ऍक्ट 2-3 पेजेसमध्ये तुम्ही प्रिलिमच्या हिशोबाने तुम्ही लिहून घेऊ शकता, पण मेन्सला जर त्याला एखादा प्रश्न आला तर तुम्हाला ते 2-3 पेजेसमध्ये लिहिलेलं जे आहे तुम्हाला ऐनवेळी परीक्षेमध्ये ते लिहायला थोडंसं फुटणार नाही. ठीक आहे, त्याच्यात थोड्याशा अडचणी येऊ शकतात. म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो की प्रिलिम मध्ये आपल्याला शॉर्ट नोट लिहायच्यात फक्त, असं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये प्रिलिमच्या हिशोबाने काही करायचं नाही. प्रिलिमची वही वेगळी बनवायची आणि मेन्सची वही त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळी बनवायची आहे. ठीक आहे, मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपण लिहिणार, त्याच्यामध्ये केस लॉज पण आपण ऍड करणार आहे. म्हणजे ज्या असं असं आपण पाहतो की फक्त मोजक्याच केस लॉ परीक्षा विचारत असते, पण मेन्समध्ये आपल्याला लिहिण्याला स्कोप असतो. मेन्समध्ये तुम्ही तुम्ही ठरवायचं असते की तुम्हाला काय लिहायचं आहे. जर तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये पार्टनरशिपच्या केस लॉ माहिती असतील तर तुम्ही ऍड करू शकता, तर त्या हिशोबाने आपण त्या तिकडे ऍड करणार आहोत. ठीक आहे, येस, बेरॅकच्या सुद्धा मी तुम्हाला पीडीएफ पाठवतो. ज्या लोकांनी बेरॅकच्या पीडीएफ ऑलरेडी घेतलेल्या आहेत, ठीक आहे, त्यांनी त्यांच्या राहू द्या. पण ज्यांनी अजून बेरॅकच्या पीडीएफ घेतलेल्या नाहीत, बेरॅक घेतलेले नाही आहेत, ठीक आहे, म्हणजे प्रोफेशनलचे किंवा अजून कुठले, तर शक्यतो तुम्ही त्याचा प्रिंट काढा. ठीक आहे, म्हणजे जे अपडेटेड प्रिंट मी म्हणजे अपडेटेड बेरॅकचे पीडीएफ मी तुम्हाला पाठवतो, त्याचे तुम्ही प्रिंट काढून घ्या, जेणेकरून ते A4 साईजवर असेल आणि त्याच्या आजूबाजूला बराच स्पेस असेल. आपलं लाईव्ह लेक्चर चालू असताना तुम्ही हायलाईट करताल आणि साईडलाच तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे, त्याचं रिव्हिजन करायला तुम्हाला ते फास्ट पद्धतीने सोपं जातं आणि परत परत आपल्या बेरॅकचं नजरेखालनं जात असतो. त्याच्यामुळे लेक्चर चालू असतानाचे रनिंग नोट्स तुम्ही त्या बेरॅकवर साईडला तुम्ही काढून घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लासेसच्या आपल्या रेग्युलर आपल्या त्याच्यामध्ये टेस्ट आपण घेणार आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक क्लासची जी टेस्ट आहे ती तुम्हाला सोडवायची आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की उद्या आपण पार्टनरशिप ऍक्ट घेणार आहे, तर परवा दिवशी आपली पार्टनरशिप ऍक्टवर आपण टेस्ट सुद्धा घेणार आहे. तर तुम्हाला प्रत्येकाला काय काय झालं आपलं पार्टनरशिप ऍक्टचं, आपलं एक बेरॅकचं रिडिंग झालं क्लासेस सोबत, लेक्चर चालू असतानाच तुम्ही ते हायलाईट करून घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही तेच जे आहे त्याचे नोट्स पण तुम्ही शॉर्ट नोट पण काढून घेतले. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या शॉर्ट नोटचं म्हणजे जे ज्याला आपण म्हणू की रनिंग नोट्स म्हणू किंवा माइंड मॅप वगैरे म्हणू आपण, तर ते माइंड मॅप तुम्ही करून घेतला, रनिंग नोट्स केले. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या बेरॅकचं पण रिव्हिजन करणार, सोबतच तुम्ही त्या शॉर्ट नोट्सचं रिव्हिजन करणार जे आपण मेंटेन केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही ती टेस्ट अटेम्प्ट करणार. ठीक आहे, टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही मग आपल्या सेल्स ऑफ गुड्स ऍक्टच्या किंवा रजिस्ट्रेशन ऍक्टच्या लेक्चरला तुम्ही बसणार. ठीक आहे, परवा दिवशी त्याच्यानंतरच्या दिवशी तुम्ही काय करणार, त्याच्यानंतरच्या दिवशी तुम्ही पार्टनरशिपचं पण रिव्हिजन करणार. ठीक आहे, पार्टनरशिपची जी टेस्ट तुम्ही सोडवलेली आहे त्याच्यातले काही चुकलेले प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघून घेणार. आपल्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला पूर्ण ब्युरा दिसतो, किती बरोबर आले, किती चुकले, कशा पद्धतीने आपण ते उत्तर लिहायला पाहिजे होते, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतं. पार्टनरशिपचं एकदा सगळं नजरेखालनं जाऊ देणार. त्याच्यानंतर जे तुम्ही जे आपण समजा रजिस्ट्रेशन ऍक्ट बघितलेलं आहे, रजिस्ट्रेशन ऍक्टच्या बेरॅकचं रिव्हिजन करणार. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऍक्टच्या ज्या नोट्स आपण मेंटेन केलेल्या आहेत त्या नोट्सचं तुम्ही रिव्हिजन करणार आणि रजिस्ट्रेशन ऍक्टची तुम्ही टेस्ट देणार. ठीक आहे, तिसऱ्या दिवशी आपण सेल्स ऑफ गुड्स आपण शिकणार आहोत.
ठीक आहे. पण तो शिकण्याच्या अगोदर, त्याच्या अगोदर तुमचं काय काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कंप्लीट झालेल्या पाहिजेत. पार्टनरशिपचा बेरॅक्टचं परत एकदा रिव्हिजन करणार, पार्टनरशिपच्या नोट्सचं रिव्हिजन करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काही चुकलेले जे प्रश्न होते ते तुम्ही बघितलेले आहेत, हायलाईट केलेले आहेत. ठीक आहे. ते तुम्ही परत हे करणार. वाटलं तर टेस्ट ती तुम्ही परत सोडून बघणार. परत सोडून बघितल्यानंतर आपल्याला पैकीच्या पैकी पार्टनरशिपमध्ये मार्क पडतील. ठीक आहे. नाही पडले तर एखादा जो चुकलेला आहे, एवढं बघून सुद्धा चुकलेला आहे, त्याच्याकडे तुम्ही परत एकदा बघून घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही परत आपला रजिस्ट्रेशन ऍक्ट पण तेच परत प्रोसिजर. असं प्रत्येक कायद्याचं तुम्हाला रोजच्या रोज करायचं आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एवढे सगळे जे कायदे आहेत, एवढ्या सगळ्या कायद्यामध्ये आता मी जे तुम्हाला म्हणतोय की म्हणजे पहिल्या दिवशी मी तुम्हाला आपल्या क्लासेसचा रिझल्ट सांगितला. ठीक आहे. हा रिझल्ट म्हणजे काय आपण असंच मिळवलेला नाहीये, तर ह्यासाठी तुम्हाला घासावं लागेल. ठीक आहे. रोज रोज तुम्हाला हे करावं लागेल. 55 जे कायदे आहेत, म्हणजे असं ह्युमन कॅपॅसिटीच्या बाहेरचं असं समजू नका की आता मला हे लक्षात राहत नाही कारण माझं वय 35च्या पुढे गेले म्हणून मला लक्षात राहत नाही. ठीक आहे. कोण्याच माणसाला लक्षात राहत नाहीत एवढे सगळे कायदे. तुम्ही आज रजिस्ट्रेशन ऍक्ट, तुम्ही आज पार्टनरशिप ऍक्ट बघितला, उद्या रजिस्ट्रेशन ऍक्ट बघितला. ठीक आहे. तिसऱ्या दिवशी हे दोन जे कायदे तुम्ही बघितले नाही तर ह्याच्यातलं काही ना काही विसरून जातं. तर ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. म्हणजे जसं जसं आपला क्लास पुढे जाईल तसं तसं तुमचा अभ्यासाचा टायमिंग वाढला पाहिजे. आता सध्याच्याला तुम्ही समजा सकाळच्या टायमिंगमध्ये तुम्ही 2 तास रिव्हिजनला काढणार आहात. तर त्या 2 तासमध्ये तुमचे पुढचे 15-20 दिवस म्हणजे 15-20 कायदे बघेपर्यंत तुम्हाला काही लोड येणार नाही. ठीक आहे. पण त्याच्यानंतरची ज्यावेळेस 17वा ज्यावेळेस आपण कायदा बघणार, तर त्या 17व्या कायद्याच्या वेळेस तुम्हाला हे मागचे जे सगळे कायदे आहेत, ह्या सगळ्या कायद्यांचं लिहिलेलं अगोदर वाचावं लागेल. मग तुम्ही हळूहळू त्याचे बेरॅक्ट वाचणं सोडून दिलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे बेरॅक्टचं रिव्हिजन करायला थोडासा वेळ लागतो. तुम्ही 7-8 दिवस रोज पार्टनरशिपचं रिव्हिजन करताय. पहिल्या दिवशी पार्टनरशिपचा आपण बघितला, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असं तुम्ही 60 दिवस पार्टनरशिपचं रिव्हिजन केलं. पुन्हा तुम्ही पार्टनरशिपला थोडंसं साईडला ठेवू शकता. त्याला मग फक्त संडेला बघायचं. ठीक आहे. जी पब्लिक हॉलिडे असतो आपला त्या दिवशी फक्त पार्टनरशिप बघायचा. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही 14 दिवसानंतर अजून तुम्ही 14 एक कायदे बघितले. किंवा एखादा कायदे, काही कायदे असे असतील जे एका दिवसात होणार नाहीत. त्या कायद्याला आपला 2-2 दिवस लागतील. ठीक आहे. समजा आपण 15 दिवसामध्ये समजा आपले 10च कायदे झाले. तर ते 10 कायद्याचं जे रिव्हिजन आहे त्यातल्या पहिल्या दिवसाचं तुम्ही पुन्हा 15 दिवसानंतर नाही बघितलं तरी चालेल. रेग्युलर बघायची गरज नाही. एक आठवड्याला वगैरे तुम्हाला ते बघायचं आहे. अशा पद्धतीने मेजर तर तुमच्या डिस्ट्रिक्ट जेच्या पोर्शनमध्ये मायनरच कायदे आहेत. आणि एकदा जर बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्हाला असं वाटतं की हा कायदा मला जरा लक्षातच आल्यासारखं वाटत नाहीये किंवा हे फारच जास्त विसरल्यासारखं होत आहे. तर मग तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग काढून बघायचं. समजा आता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट सारखं कायदा आहे. ठीक आहे. म्हणजे फारच कॉम्प्लिकेटेड ज्याला आपण म्हणतो, वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज वगैरे आहेत. थोडं अवघड जातं आपल्याला समजायला. तुम्हाला वाटतं की ते अवघड आहे. काही लोकांना वाटतं, आता ज्यांचं रेग्युलर प्रॅक्टिस आहे त्यांना ते सोपा वाटतो. म्हणजे पर्सन स्पेसिफिक असेल. तर एखाद्याला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अवघड वाटू शकतो, एखाद्याला स्टॅम्प ऍक्ट अवघड वाटू शकतो. ज्याला जे अवघड वाटतो ना त्याने तो अवघड आहे म्हणून सोडून द्यायचा नाही. त्याचं लेक्चर त्याने काय करायचं, 2दा 3दा 4दा 5दा बघायचं. ठीक आहे. आपल्या लेक्चरला कुठलाही रिस्ट्रिक्शन नाही आहे, याचा तुम्ही फायदा घ्यायचा आणि ते लेक्चर तुम्ही परत परत जास्त वेळेस बघा. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट जजेसचं मी तुम्हाला म्हणजे परत एकदा सांगतोय, कॉम्पिटिशन तुमचं म्हणजे आता मी बऱ्याच वेळेस म्हणतो की क्लर्क लेवलचं सुद्धा कॉम्पिटिशन नाही आहे. ठीक आहे. क्लर्क लेवलचं जरी कॉम्पिटिशन नसेल, क्लर्कला जरी जास्त कॉम्पिटिशन असेल, तरी सुद्धा एक गोष्ट डोक्यात घ्या की म्हणजे फार वरच्या रँकची ही पोस्ट मिळत आहे आपल्याला. म्हणजे तुम्ही जर स्वतःला त्या लेवलला डेव्हलप केलं नाही, आता काही लोकांच्या डोक्यात येईल की म्हणजे 89 जागा आहेत, मी तर त्याच्यामध्ये लागतोच. ठीक आहे. त्यांना जर वाटलं ना की फक्त हे 20च पोरं घेण्यासारखे आहेत, ते 21व्या पोराला घेणारच नाहीत. ठीक आहे. ही गोष्ट कधीही डोक्यात ठेवा. जागा किती जरी जास्त असतील तर आपल्याला स्वतःला त्या लेवलचं तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे. डीजेच्या बाबतीत मी म्हणजे अ, आपल्याच विद्यार्थ्यांना डिसरिस्पेक्ट करणं नाहीये, पण बऱ्याच वेळेस मला स्वतःलाच कुठेतरी असं वाटतं की म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळं का करत नसतील. ठीक आहे. म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस फील होतं की म्हणजे ह्या माणसाला डीजे करायचं तरी कसं करायचं. ठीक आहे. हे आपल्याबद्दल डाऊट क्रिएट नाही झाला पाहिजे पॅनलला. आणि हे स्वतःला डेव्हलप जर करायचं असेल, म्हणजे समजा छोटंसं उदाहरण जर सांगायचं म्हणलं, तुम्हाला एखादं इलिस्ट्रेशन दिलं की एने बी वर समजा अशा पद्धतीने अटॅक केला. ठीक आहे. अटॅक चाकूने होता किंवा अजून असं काहीतरी होतं, कोणता गुन्हा झाला. आणि तो गुन्हा जर एखाद्याला फाइंड आउट करता येत नसेल, ते पॉईंट आउट करता येत नसेल की सर हा गुन्हा झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये तो शुअर नसेल, थोडं त्याला सांगितलं की असं झालं आणि चाकू ग्रीव्हियस हर्ट कसा काय म्हणतोय. ठीक आहे. लगेच तो बदलतो आणि त्याच्यानंतर म्हणतो की नाही नाही सर सिम्पल हर्ट झाला. ठीक आहे. म्हणजे काठी कुठे डेडली वेपन असते का, असं थोडं बोललं की त्याच्यामध्ये तो जर बदलत असेल, म्हणजे तो डिसिजन मेकिंगच करू शकत नाहीये, तो जजच करू शकत नाहीये. अशा माणसाला डीजे कसं करायचं हा प्रश्न आपसुकच पॅनलच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि हायकोर्ट त्याच्यामध्ये जेईमेफसीच्या वेळेस रिस्क घेईल, पण डीजेच्या बाबतीत अजिबात रिस्क घेत नाही. ही गोष्ट डोक्यात ठेवा.
जेएमएफसीच्या वेळेस एखाद्या वेळेस आता मागच्या वेळेस त्यांनी केलं, त्याच्यामध्ये बरेच सगळेच्या सगळे लोक ते म्हणजे क्वालिफाय करतायत, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या जागा भरतायत, कारण लोड फार जास्त झालेला आहे. आधीच सरकार जागा काढत नाही, त्याच्यामुळे जेएमएफच्या जागा भरल्या जात आहेत. पण डीजेला त्याच्यामध्ये रिस्क अजिबात घेणार नाहीत. किती जरी जागा रिकाम्या राहिल्या तरी सुद्धा जोपर्यंत त्यांना सुटेबल कॅन्डिडेट सापडत नाहीत तोपर्यंत ते घेणार नाहीत. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मी जे तुम्हाला म्हणतोय की कॉम्पिटिशन फार यावेळेस आता कमी आहे, ठीक आहे, खरंच कमी आहे. ह्याच्या जेवढा आपण तुम्ही विचार करताना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे. तुम्हाला त्या जागा किती आहे त्याचा तुम्हाला विचारच करायचा नाहीये. तुम्हाला फक्त तुम्हाला स्वतःला सुटेबल बनवायचे. ठीक आहे, तुम्ही जर स्वतःला सुटेबल बनवलं, तुम्ही जर सगळेच्या सगळे कायदे चांगल्या पद्धतीने अभ्यास केले आणि त्या कायद्यावर आपली जर त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर क्लिअर असेल, तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट नाहीये, तुम्हाला पॅनलने किती जरी फिरून विचारण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही डळमळत नाहीये, तुम्ही कन्फर्म आहात की हे असंच होतंय. ठीक आहे, रेंट कंट्रोलमध्ये ही तरतूद अशाच प्रकारची आहे, हे जर तुम्ही कन्फर्म असाल तर ते तुम्हाला घेणार आहे. अदरवाईज 89ला 89 लोक घेतील असं डोक्यामध्ये तुम्ही अजिबात आणू नका. ठीक आहे, जेवढे मी तुम्हाला सांगतो की कॉम्पिटिशन कमी आहे आणि जेवढे लोक परीक्षा देणार आहेत यातले 89 सुद्धा लोक त्यांना मिळणार नाहीत. ठीक आहे, तुमचं कॉम्पिटिशन फक्त तुमच्या सोबतच आहे. हे मी का म्हणतोय, क्लासमध्ये तुम्हाला बाकी दुसऱ्या कुणासोबत कॉम्पिटिशन करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःला सुटेबल बनवा. हे सगळे जे कायदे मी तुम्हाला सांगतोय की एक एक कायदा, एक एक गोष्ट, एक एक तरतूद चांगल्या पद्धतीने करायचे, रोज रोज तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायचं. ठीक आहे, एक जे मी नेहमी सांगत असतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे आपण एक आयुष्य आपण जगलं पाहिजे. सध्या समजा तुम्ही एक वकील आहात, तुम्ही कसं आयुष्य जगताय, म्हणजे आपलं सकाळी त्याच्यामध्ये उठल्यानंतर समजा गाडी असेल तुमच्याकडे तर गाडीत बसणे, गाडी मस्त एकदम चालवणे, त्याच्यानंतर जाऊन पार्किंग करणे, कोर्टामध्ये पार्किंग जर समजा कंजेस्टेड कोर्ट असेल तर पार्किंग शोधणे, त्याच्यानंतर कोर्टात जाऊन आपल्या रोजच्या केसेस बघणे, काय जे आपलं आहे ते बघणे, त्याच्यानंतर आर्ग्युमेंट वगैरे करणे, हे तुम्ही रोजचं आयुष्य जगताय. ह्याच्यामध्ये तुम्ही काही चूक करता का? कधी असं होतं की गाडीच म्हणजे त्याच्यामध्ये चालवताच येत नाही आपल्याला, एकदम आज म्हणजे लक्षातच राहिलं नाही कसं करायचं, गाडी पार्किंग कुठे करायचं लक्षातच येत नाहीये. ठीक आहे, कुठे गाडी पार्किंगची लावली ती सापडत नाहीये. असं आपल्यासोबत कधीच होत नाही, कारण ते आपण आयुष्य जगतो. परीक्षेचं सुद्धा तशाच पद्धतीने आपण आयुष्य जगत असतो. ठीक आहे, सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, जे आपण मागचे 7 दिवस झालं 7 कायदे बघितलेत, त्या 7 कायद्यांचं तुम्ही रिव्हिजन करायला चालू करणार आहात. छोटे छोटे कायदे, ते रिव्हिजन होऊन जातं 2 तासात, 3 तासामध्ये आरामशीर होऊन जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही कोर्टात जाताना काय करणार आहात, आता इथे तुम्हाला दिलेलं आहे मी ह्या चार्टमध्ये, अजून पुढे मी एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही लगेच त्याचं काय करणार आहात, ऑडिओ क्रिएशन जे तुम्ही केलेलं आहे, तुम्ही आपलं कानामध्ये टाकून ऐकत ऐकत तुम्ही चालणार आहात. काय, कानामध्ये तुमच्या रजिस्ट्रेशन ऍक्ट चालू आहे मस्तपणे एकदम. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला हे सांगितलंय, हे डॉक्युमेंट कंपल्सरली टू बी रजिस्टर, कंपल्सरली रजिस्टरमध्ये हे डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट आहे, ह्या सेक्शनमध्ये सगळं सांगितलेलं आहे. पुढच्या सेक्शनमध्ये ऑप्शनल डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. ठीक आहे, चेक बाउन्सिंगच्या केसेस तुम्ही पाहताय. ठीक आहे, अगोदर त्याच्यामध्ये असं नोटीस दिली जाते, असं सगळं दिलं जातं, तुमच्या सगळे कानात चालू आहे. जेवढा आपल्याला वेळ मिळतो तुम्ही ते कानामध्ये बसून ऐकताय. त्याच्यानंतर तुमचं थोडंसं महत्वाचं काम आहे ज्याच्यात तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन देणं गरजेचं आहे, तुम्ही ते थोड्या वेळासाठी थांबवलं आणि त्याच्यानंतर तुमचं काम संपलं की तुम्ही अजून परत दुपारचं तुमची सुट्टी आहे, त्या दुपारच्या सुट्टीमध्ये तुम्ही बाकी लोकांसमोर समजा म्हणजे स्टडी करू शकत नाही तर तुम्ही आपलं बेरॅक्ट वाचून त्याच्यामध्ये थोडंसं बघताय का ते तरतुदी बघितल्यासारख्या, किंवा आपलं कानात टाकून त्याच्यामध्ये अजून एखादं रजिस्ट्रेशन ऍक्ट तुम्ही सकाळी रिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे, कानात तुम्ही आपलं ऑडिओ रेकॉर्डिंग टाकून तुम्ही इजमेंट ऍक्टचं तुम्ही रिव्हिजन करताय. ठीक आहे, म्हणजे सकाळी सगळ्या कायद्यांचं रिव्हिजन झालं, दुपारी थोडासा वेळ मिळाला त्याच्यात तुम्ही रजिस्ट्रेशन ऍक्टचा रिवाइज केला, दुपारचा वेळ मिळाला त्याच्यामध्ये तुम्ही इजमेंट ऍक्ट रिवाइज केला. ठीक आहे, त्याच्यानंतर दुपारचा वेळ जरा समजा मॅटर काहीतरी कमी आहे, थोडं रिलॅक्स आहे, दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही अजून त्याच्यामध्ये सेल्स ऑफ गुड्स ऍक्टचं समजा रिव्हिजन केलं, किंवा मेंटेनन्सचा कायदा तुम्ही हे केला. तुम्हाला समजा आता फॅमिली लॉ बोर झाला, तुम्ही त्याच्यामध्ये अजून क्रिमिनल लॉचं समजा काहीतरी बघितलं, किंवा इकडं सरफेसाईचा तुम्ही कायदा बघितला. ठीक आहे, किंवा तुम्ही पीएमएलएचा तुम्ही कायदा बघितला. हे अशा पद्धतीने आपल्याला सगळं करायचं आहे. संध्याकाळी पुन्हा तुम्ही त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आपलं 5 ते 7 मध्ये तुमचं मेजर ऍक्ट एखादा सुरू झाला. म्हणजे सकाळपासून उठल्यानंतर आणि रात्री झोपेपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये जर हेच सगळं चालू असेल, परीक्षा डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा आहे त्याचा सिलेबस कंप्लीट करायचा, मला तेच करायचंय, तर अशा वेळेस मात्र तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, का तर ते आपलं ते आयुष्य आपण जगतोय. ठीक आहे, जसं गाडीचं मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं तुमचं कोर्टाचं, जे आयुष्य आपण जगतो, जे काम आपण डेली बेसिसवर करतो, त्या कामामध्ये आपली कधीही त्याच्यामध्ये चूक होत नसते. ठीक आहे, कुणाचं तुम्ही उदाहरण घ्या, एखादा मोठा ट्रक ड्रायव्हर आहे, त्याची गाडी 32 फूट गाडी आहे मागे. ठीक आहे, तो एकदम कशाही रस्त्याने जाऊ द्या, डोंगरात जाऊ द्या, घाटात जाऊ द्या, एकदम बरोबर पद्धतीने गाडी चालवतो, कारण दिवस रात्र तो तेच आयुष्य जगत असतो. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा तसंच करायचं. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचं असं होईल
मला हा कायदा लक्षात राहत नाही, ते लक्षात राहत नाहीये. ठीक आहे, तुमचा एकट्याचा प्रॉब्लेम नाहीये तो. ठीक आहे, माणूस म्हणून प्रत्येकाचाच तो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, इव्हन माझा सुद्धा प्रॉब्लेम आहे. असं अजिबात समजू नका की मास्तर आता हे 55 कायदे शिकवते म्हणजे सगळ्याच्या सगळं मास्तरला माहिती आहे. ठीक आहे, मी 55 कायदे शिकवतो म्हणजे मला सगळे कायदे माहिती नाही आहेत. ठीक आहे, पण मला माहिती आहे की कोणत्या कायद्यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, काय शिकवायला पाहिजेत. ठीक आहे, त्या प्रत्येक कायद्याचं ते गोष्टी मी काढून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये काय सांगायला पाहिजे मी काढून ठेवलेलं आहे. ते मी समोर ठेवून तुम्हाला सांगत असतो की हे वाचा, ते वाचा, किंवा ह्याच्यामध्ये हा एमसीक्यू बनू शकतो. ठीक आहे, हे एक्सप्लेनेशन सुद्धा विचारण्यासारखं आहे. हे इलिस्ट्रेशन मध्ये सुद्धा काहीतरी ऍडिशनल गोष्ट दिलेली आहे. ठीक आहे, हे फक्त सांगणं जे आहे म्हणजे माझं आयुष्य मी शिकवायचं आयुष्य जगतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे माझ्याकडनं शिकवताना अशी काही गोष्ट राहत नाही की रजिस्ट्रेशन ऍक्ट मधलं काहीतरी महत्वाचं होतं माझ्याकडनं सांगायचं राहिलं. ठीक आहे, मी त्यासाठी प्रिपेअर आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या डेली आयुष्यामध्ये जसं प्रिपेअर असता त्याच पद्धतीने आपल्याला हा सगळं कायदे जे आहेत ते आपल्याला एन्जॉय करायचे आहे. ठीक आहे, प्रत्येक कायद्याच्या बाबतीत इथे जे तुम्हाला दिसतंय त्याचं तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन तुम्ही ऐका, सगळेचे सगळे लाईव्ह लेक्चर बघा. बऱ्याच वेळेस आता आता असं होतंय, आता इथेच तुम्ही बघा, तुमच्या इथे जेवढे तुमचे ऍडमिशन्स आहेत त्याच्यातले अर्धे लोक त्याच्यामध्ये 9 वाजता जॉईन झाले, पण आता 10च्या सेशनला अजून त्याच्यामध्ये काही लोक गायब झाले. ठीक आहे, हे जो प्रकार आहे हा प्रकार तुम्ही तुमच्या बाबतीत होऊ नका. ठीक आहे, म्हणजे हे फार महत्वाचं आहे. आपलं आपलं स्वतःचं डिसिप्लिन महत्वाचं आहे. जज व्हायचं म्हणजे त्याच्यामध्ये ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये आपण डिसिप्लिन व्हायला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये पोलाइट व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता तो थोड्या खाली तुमचे बऱ्याच लोकांचे समजा लेक्चर पहिला दिवस होता, तुम्हाला ऍप्लिकेशनचं काही गोष्टी आपल्या माहिती नव्हत्या, कनेक्ट व्हायला काही लोकांचं अडचण होत होतं, लगेच आपलं त्याच्यामध्ये म्हणजे अंगाचा असा तळतळाट त्याच्यामध्ये आपला व्हायला लागतो की म्हणजे माझं चालू होत नाहीये, माझं हे होत नाहीये. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण आपलं त्याच्यामध्ये जो कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा आपण आपलं जे ज्याला आपण म्हणूया की कंट्रोल जो आहे तो आपण कुठेतरी हरवून बसतो. तर तो आपल्या बाबतीत अजिबात होऊ द्यायचा नाही. ठीक आहे, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये तुम्हाला ज्याला आपण म्हणूया की तुम्हाला एज्युकेट व्हायचंय, तुम्हाला त्याच्यामध्ये त्या गोष्टीवर आपली मास्टरी मिळवायची आहे. ठीक आहे, चांगला अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, आणि ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला म्हणजे पोलाइट व्हायचंय. आपण कशा पद्धतीने स्वतःला तुम्ही इंटरव्ह्यूला ज्यावेळेस जाणार, मी जसं तुम्हाला परत परत सांगतोय, 89 जागा आहेत, पण 89ला 89 लोक त्यांना भेटणारच नाहीत. ठीक आहे, मला तेवढा तुमच्यामध्ये ह्या प्रोसेसवर विश्वास आहे. मी जे तुम्हाला सारखं सारखं म्हणतो की कॉम्पिटिशन फार कमी आहे, याचा अर्थ असा आहे की 89 जागा आहेत, 89 जजेस आपल्या ह्या 2200 लोकांमध्ये सुद्धा त्यांना मिळतच नाहीत. ठीक आहे, तर ते तुम्हाला त्या 89 मध्ये त्यांना विश्वास दाखवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त आणि फक्त जे आहे, ठीक आहे, फक्त आणि फक्त तुम्हाला ज्याला आपण असं म्हणूया की फक्त आणि फक्त तुम्हाला अभ्यास करून सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही जज होणार नाहीयेत. आपल्यामध्ये तो पोलाइटनेस पाहिजे, आपल्यामध्ये तो आपला अपिअरन्स तशा प्रकारचा पाहिजे. दिवस रात्र उठता बसता जे आहे ते आपल्याला म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला वावरायचं आहे. ठीक आहे, जे ऑलरेडी ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत त्यांना ह्या गोष्टींचा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, त्यांनी स्वतःला त्या पद्धतीने थोडंसं म्हणजे त्या सिस्टीम मध्ये त्यांनी सामावून घेतलेलं आहे. पण आपण जे बाकीचे लोक आहोत, तर आपल्याला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाताना असताना आपल्याला थोडंसं स्वतःमध्ये सुद्धा आपल्याला बदल करून घ्यायचे. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीनुसार आपण त्याच्यामध्ये आपल्याला विनाकारण राग नको यायला किंवा विनाकारण आपण टेम्पर नको व्हायला. ह्या टेम्परपणामुळे सुद्धा आपले बरेच नुकसान होत असतात. म्हणजे तुम्ही थोडंसं समजा तुम्ही कोर्टातनं घरी येताय, घरी येताना तुम्ही एखाद्या व्यक्तीने जोरात गाडी तुमच्या समोर आणली, तुम्ही त्याच्यामध्ये रागात वगैरे त्याला काहीतरी तुम्ही बोलले. ठीक आहे, पुन्हा 2 तास तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता. ठीक आहे, 2 तास त्या गोष्टीचा विचार करायचा, मी त्याला हे बोलायला पाहिजे होतं, मी ते बोलायला पाहिजे होतं. ठीक आहे, पण आपल्याला ते आयुष्य जगायचं नाहीये. तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे, तुम्ही जाताना सुद्धा आता आपण रजिस्ट्रेशन ऍक्टचं रिव्हिजन करतोय, रजिस्ट्रेशन ऍक्टचं आपण रिव्हिजन करायचं. रिव्हिजन करण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. तुम्ही बेर ऍक्टचा इंडेक्स सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघून तुम्ही रिव्हिजन करू शकता. म्हणजे पहिला सेक्शन तुम्ही बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन असं दिलेलं आहे. इंडेक्समध्ये समजा सेकंड सेक्शनमध्ये तर तुम्ही विचार करा की अरे ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. ठीक आहे, समजा तुम्ही इमूवेबल प्रॉपर्टीची डेफिनेशन दिलेली आहे, मग तुम्हाला सोबत आपल्या डोक्यामध्ये चाललं पाहिजे की इमूवेबल प्रॉपर्टीची ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये पण डेफिनेशन आहे, जनरल कॉजेस ऍक्ट मध्ये पण डेफिनेशन आहे, रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये पण डेफिनेशन आहे. मग तुम्ही परत थोडंसं ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीकडे जाऊ शकता. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मेजरली डील्स विथ इमूवेबल प्रॉपर्टी, बट इट डज नॉट प्रोव्हाइड इट परफेक्ट डेफिनेशन. त्याची परफेक्ट डेफिनेशन नाही आहे, हे तुमच्या डोक्यात चाललं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही असा विचार करू शकता की रजिस्ट्रेशन ऍक्ट, जनरल कॉजेस ऍक्ट आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट तिघांना क्लब करून जर त्याची प्रॉपर डेफिनेशन मिळवली तर अशा प्रकारची इमूवेबल प्रॉपर्टीची डेफिनेशन आपल्याला मिळत असते. मग त्याच्यामध्ये ऍडिशनली आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍड करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काही इलेक्ट्रिसिटीच्या वगैरे, वेदर इलेक्ट्रिसिटी इज अ मुव्हेबल और रिमूव्हेबल प्रॉपर्टी, अशा प्रकारच्या काही केस लॉज आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. हे सगळं जे आहे अशा पद्धतीने फ्लो मध्ये डिस्कशन करत राहणे, ह्याला सुद्धा आपण म्हणतो की त्या प्रकारचं आयुष्य आपण जगणे.
ठीक आहे. म्हणजे आज मी तुम्हाला जे सगळं लिंक करतो ह्या सगळ्या कायद्यातनं त्या सगळ्या कायद्यातनं, कारण माझ्या डोक्यात सगळं तेच चालू आहे. म्हणजे त्या डोक्यातनं त्या प्रकारचं मी आयुष्य जगतोय. तुम्हाला सुद्धा तसंच आता इथून पुढे करायचं आहे. पुढचे जोपर्यंत आपल्या हातात पोस्ट मिळत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या कायद्यांचं जे आयुष्य आहे किंवा हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. आपल्या डोक्यामध्ये बाकीचे सुद्धा बरेच विचार असू शकतात. ठीक आहे, समजा तुम्हाला काहीतरी टार्गेट असू शकतं, तुम्ही नोकरीवर आहात, तुम्हाला हे टार्गेट पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही समजा वकील आहात, तुम्हाला आता घरी कुणाचं तर लग्न आहे, त्याच्यासाठी काहीतरी समजा आपल्याला जोडाजोड करायची आहे किंवा अजून काही अडचणी आहेत. कुठली तरी तुम्ही प्रॉपर्टी घेणार आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी अडचणी आहेत, त्याच्यासाठी तुम्ही जोडाजोड करताय किंवा अजून आपल्या आयुष्यामधल्या बऱ्याच प्रॉब्लेम्स वगैरे आहेत. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सच्या थोडंसं म्हणजे ज्याला आपण म्हणूया थोडंसं दुर्लक्ष करून किंवा शक्य असेल तोपर्यंत आपल्या जे फॅमिलीमधले जे जबाबदार बाकीचे लोक आहेत त्या सगळ्यांवर जबाबदारी टाकून तुम्हाला तुमचं जे होईल तेवढं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त ह्या 55 सब्जेक्टवर तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. ठीक आहे, हे लेक्चर झालं की मी तुम्हाला हे शेड्यूल पाठवून देईल, याचं पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सब्जेक्टची लिस्ट वगैरे तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, ते सगळं तुम्हाला मिळून जाईल. त्याच्याबद्दल तुम्ही काही चिंता वगैरे करू नका. महत्वाचं काय ह्या गोष्टी लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपल्याला सगळेचे सगळे जे कायदे आहेत आपल्याला कव्हर करायचे आहेत. याच्यामध्ये अजून तुम्हाला आता हे जर तुम्ही बघितलं म्हणजे क्लासेसच्या टेस्ट तुम्हाला सोडवायच्या आहेत. त्याच्यानंतर लास्ट इयर क्वेश्चन्स प्रिलिमचे जे तुम्हाला टेस्ट आहेत ती पुन्हा तुम्ही सोडू शकता. आपण टेस्ट पण बनवून दिल्यात तुम्हाला. त्या टेस्ट सोडून बघा. सोडून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे मला सुटत नाहीये. टेस्ट सोडवल्यानंतर एक गोष्ट असते, टिपिकल प्रश्नांचा प्रकार बघायचा. म्हणजे काही तुमच्यातले कॅन्डिडेट असे असतील ज्यांचे सेक्शन नंबरचे प्रश्न फार चुकतायत. ठीक आहे, किंवा काही कॅन्डिडेट असे असतील ज्यांचे कन्सेप्च्युअल बेसिसचे प्रश्न फार जास्त चुकतायत. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट जजला जे असतं ते जास्त प्रश्न तसे तुमचे कन्सेप्च्युअल बेस असतात. सेक्शन बेस तर तुम्ही थोडा वेळ इग्नोर सुद्धा करू शकताय, काही प्रश्न त्याच्यामध्ये तसे असतील तरी. ठीक आहे, पण असं अजिबात म्हणता येत नाही की अजिबात सेक्शन नंबर महत्वाचे नाही आहेत. कधी कधी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा प्रश्न विचारताना सेक्शन नंबरचा रेफरन्स देऊन प्रश्न विचारला जातो आणि तो मुळात प्रश्न काय विचारला हे लक्षात येण्यासाठी तरी सेक्शन नंबर आपल्यासाठी महत्वाचा असतो. किंवा जजमेंट रायटिंग मध्ये वगैरे सुद्धा तुम्ही ज्यावेळेस सेक्शन वगैरे लावता तर ते सेक्शन लावण्यासाठी सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे असतात. तर ते तुम्ही बघितलं पाहिजे की आपलं नेमकं काय लक्षात राहत नाहीये, कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होत नाहीये किंवा सेक्शन लक्षात राहत नाहीये किंवा इलिस्ट्रेशन जर मोठं असेल तर आपल्याला ते समजायला अडचण येते. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं, इंग्लिश मधलं समजा इलिस्ट्रेशन मोठं असेल, आता मेन्सला तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हला इलिस्ट्रेशन बेस प्रश्न सुद्धा असतात, तर ते थोडंसं समजायला सुद्धा बऱ्याच लोकांना अवघड जातं. त्याच्यात त्यांनी काय करायला लागेल, त्यांनी जास्तीत जास्त तशा प्रकारचे इलिस्ट्रेशन सोडवण्याचा प्रयत्न करायला लागेल. ठीक आहे, किंवा जे आपले बेअर ऍक्ट मधले इलिस्ट्रेशन्स आहेत ते त्यांना थोडेसे जास्त वाचावं लागतील. सहसा इलिस्ट्रेशन ज्यांना कन्सेप्ट चांगले समजले त्यांनी इलिस्ट्रेशन बघायलाच पाहिजे, नॉट नेसेसरी. पण ज्यांना ते प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न सोडवता येत नाहीत तेवढे मार्क आपले घालण्यापेक्षा त्याला टॅकल करण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला लागेल. त्याच्यानंतर आता अजून महत्वाची गोष्ट जे मी तुम्हाला सांगितलं, लास्ट इयरच्या मेन्सच्या क्वेश्चन पेपरचे अनालिसिस पण तुम्ही बघितले पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे 2000 समजा 2017ला काय पेपर होता, 2018ला 19ला 20ला कशा प्रकारचे पेपर होते, त्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते. जर समजा मला जर तो पेपर सोडवायला दिला तर मग माझ्यासाठी त्या त्या पेपरला प्रिपेअर होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे आत्ताच केल्या पाहिजेत. तुम्ही असं अजिबात समजू नका की मी त्याच्यामध्ये अगोदर प्रिलिमची परीक्षा पास होतो, मग त्याच्यानंतर मी मेन्सचे क्वेश्चन पेपर कसे असतात ते मी बघतो, मग त्याच्यानंतर मी जजमेंट रायटिंगची तयारी करतो, त्याच्यानंतर मी डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग प्रॅक्टिसची करतो. ठीक आहे, म्हणजे 17-18 दिवसाचा वेळ देऊन कोर्टाने परीक्षा घेतलेली आहे. प्रिलिमची परीक्षा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ठीक आहे, प्रिलिमची परीक्षा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच 17-18 दिवसामध्ये ते काय करू शकतात, तुमची मेन्सची परीक्षा घेऊ शकतात. मग प्रिलिम मी तर तुम्हाला आधीपासूनच म्हणतोय, प्रिलिमच्या परीक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने पास होणार आहात. मग पास होऊन त्याच्यामध्ये मेन्समध्ये जर आपला नंबर लागत नसेल तर हे सगळं त्याच्यामध्ये वेस्ट आहे. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये मग काय अर्थ नाहीये. त्याच्यामुळे मेन्सचं सगळ्या क्वेश्चन पेपरचं जे आहे त्याची सुद्धा तुम्ही स्टडी केली पाहिजे, तर तुम्हाला आयडिया येईल की म्हणजे हे जे सगळं आपल्याला धनुष्य पेलायचंय, ह्या धनुष्याचं त्याच्यामध्ये ह्याचं वजन किती आहे. ह्याचे प्रिलिमचे सगळे कायदे तर तुम्हाला आता क्लासमध्ये आपण लक्षात होत आहेत, पण त्याच्यानंतर आपल्याला मेन्सचे क्वेश्चन पेपर अशा प्रकारचे आहेत. हे प्रश्न मला समजत नाहीये तर मी ह्याचं उत्तर कसं लिहिणार, हे प्रश्न समजण्यासाठी मला काय काय करायला लागेल. ठीक आहे, प्रश्न त्यांनी कशा पद्धतीने विचारलेत, समजा काहीतरी नवीन अमेंडमेंट पीएमए वर मनी लॉन्ड्रिंग ऍक्टवर झाली त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय. समजा ह्या वर्षी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये काहीतरी अमेंडमेंट झाली, त्यांनी त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, किंवा त्यांनी डिफरन्सच्या बेसिसवर समजा प्रश्न विचारलाय, त्यांनी राईट नोट करून प्रश्न विचारलाय, त्यांनी क्रिटिकल अनालाइज करा म्हणून करून प्रश्न विचारलाय. ठीक आहे, त्यांनी डिस्कस म्हणून त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय. मग ह्या सगळ्या प्रश्नांचा वगैरे अर्थ काय असू शकतो,
हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघून त्याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. ही गोष्ट सुद्धा त्याच्यामध्ये तुमच्यासाठी फार जास्त महत्वाची आहे. त्याच्यानंतर मेन्सचे सुद्धा आपले जे लाईव्ह लेक्चर असणार आहेत, ठीक आहे, हे सगळे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये एकही लेक्चर तुम्हाला मिस करायचं नाहीये. संध्याकाळी 8 ते 9 मध्ये आपलं ते लाईव्ह असेल आणि सुट्टीच्या दिवशी आपलं त्याच्यामध्ये अजून दुसरं 3-3 तासाचे आपण काही सेशन आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने कंप्लीट करायचं आहे. मेन्सच्या आपल्या ज्या नोट्स असतील, मेन्सच्या नोट्स तुमच्या रायटिंग प्रॅक्टिससाठी फार जास्त महत्वाच्या आहेत. तर ते तुम्हाला त्या पद्धतीने मेंटेन करायचं आहे. केस लॉस त्याच्यामध्ये जे आपण मेन्शन करतो त्याचे तुम्हाला सारख्या परत परत तुम्हाला त्याच्यामध्ये रिव्हिजन करायचे आहे. आपण आपल्या समजा पोस्कोचा कायदा आहे, एनडीपीएसचा कायदा आहे, तर ह्या कायद्यामध्ये जनरली काही केस लॉ अशा आपण निवडलेल्या आहेत, म्हणजे आपल्या नोट्समध्ये आपण त्या ऍड केलेल्या आहेत, ज्या तुम्ही कॉमनली कुठेही लिहू शकता. पोस्टकोवर कुठला जरी प्रश्न आला तर ही जजमेंट तुम्ही समजा त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता, तर तुम्ही ते जजमेंट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. एनडीपीएसचा कुठला जरी प्रश्न आला त्याच्यामध्ये हे जजमेंट आपल्याला मेन्शन करता येतं. तर असे 2-4 जजमेंट आपल्याला मेन्शन करून ठेवायचे. एनडीपीएसवर तुम्हाला काही 10-5 प्रश्न विचारणार नाहीत, एकच प्रश्न येणार आहे. त्याच्यामध्ये ते 1-2 जजमेंट तुम्ही एनडीपीएस मधले जे महत्वाचे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि आपलं जे उत्तर आहे ते बाकी लोकांपेक्षा थोडंसं वेगळं अजून बनवू शकता. ठीक आहे, बाकी जे परीक्षेची तयारी करतात त्यांना, जे बऱ्याच दिवसापासून तयारी करतात, अशा सगळ्या लोकांना एनडीपीएस मधलं जे त्यांनी प्रश्न विचारला त्याच्याबद्दल काही ना काही ते माहितीच असतं. एकदम ॲव्हरेज बाकी लोकांसारखं उत्तर लिहिण्यापेक्षा असं थोडं ऍडिशनल उत्तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर मेन्स रेकॉर्डेड लेक्चरचं सुद्धा तुम्ही रिव्हिजन वगैरे चांगल्या पद्धतीने करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं जे मी तुम्हाला सांगितलं, ऑडिओ क्रिएशन तुम्हाला तुमच्या नोट्सचं रेग्युलर तुम्हाला करायचं, जे मी नेहमीच त्याच्यामध्ये सांगत असतो. आता हे जे आहे ऑडिओ क्रिएशन म्हणजे काय प्रकार असतो लक्षात घ्या. आणि ऑडिओ क्रिएशन शक्यतो तुम्ही कधी करायचं, ज्या दिवशी आपण ते लेक्चर बघितलेलं आहे त्या दिवशी करायचं, किंवा तुम्हाला ते नंतर तुम्ही कधीतरी लेक्चर बघूनच करायचं. पार्टनरशिप ऍक्टचं 2 तासाचं लेक्चर आहे ना आपलं, 2 तासाचं सगळं लेक्चर ऐकणे, ऐकल्यानंतर समजा बेरॅकचं रिव्हिजन करणे, जे आपण लिहून घेतलंय त्याचं रिव्हिजन करणे, आणि हे रिव्हिजन केल्यानंतर, ठीक आहे, रिव्हिजन केल्यानंतर बेरॅक्ट आपला समोर ठेवायचा. पहिला एक सेक्शन वाचायचा, म्हणजे आपलं मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू करायचं, पहिला सेक्शन वाचायचं, त्याच्यात काय दिले तेवढं रेकॉर्डिंग मध्ये सांगायचं, लगेच रेकॉर्डिंग बंद करायचं. दुसरा सेक्शन अगोदर आपण समजावून घ्यायचा, त्याच्यामध्ये काय काय सांगितलं, समजा डेफिनेशन सांगितलेले आहेत तर ते एक एक डेफिनेशन अगोदर समजावून घ्यायची. समजा तुम्ही त्याच्यामध्ये पार्टनरशिप म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघितली, समजून घेतली, त्याच्यानंतर थोडक्यात सांगायचं की पार्टनरशिप म्हणजे अशा अशा प्रकारची बिझनेस, ठीक आहे, जे सगळ्यांसाठी रन केलेलं आहे, सगळेजण चालवतात किंवा एका व्यक्ती सगळ्यांसाठी चालू शकतो, असं सरळ साध्या भाषेत सांगायचं, लगेच रेकॉर्डिंग बंद करायची. ठीक आहे, असं करत करत करून तुम्ही पार्टनरशिप ऍक्टचं फार तर फार 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग होईल. ठीक आहे, फार तर फार 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग होईल, याच्या पलीकडे रेकॉर्डिंग होणार नाही. कारण ते तुम्ही बेरॅक्टची लँग्वेज वाचून दाखवत नाहीये, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये फक्त तो बेरॅक्ट तुमचा समजून तुम्ही ऍड करताय. असं 10 मिनिटाचं पार्टनरशिपचं रेकॉर्डिंग झालं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऍक्टचं, पुन्हा ह्या कायद्याचं, त्या कायद्याचं, असे सगळे रेकॉर्डिंग तुम्ही तयार करणार. ठीक आहे, खास करून जे लोक म्हणजे ज्यांना ट्रेनचा प्रवास असतो वगैरे, त्या लोकांसाठी तर हे म्हणजे फार, ज्याला आपण म्हणूया की जादुई नुकसा ज्याला, किंवा ते औषध असतं ना एकदम घरेलू नुकसा, एकदम म्हणजे परफेक्टली काम करतं, तर हे तशा पद्धतीने तुमच्यासाठी काम करेल. तुम्हाला परीक्षेमध्ये कुठला प्रश्न बघितल्यानंतर थोडं सुद्धा कन्फ्युजन होणार नाही. बऱ्याच वेळेस एमसीक्यू परीक्षेमध्ये मी पाहतो, म्हणजे एवढे खास करून एवढे सगळे कायदे असताना तर कॅन्डिडेटचं असं होतं की ते वाचलेलं असतं, पण आता परीक्षा प्रश्न पेपर काढणारा माणूस थोडेसे कसं क्लोन ऑप्शन देतो, बघितल्यानंतर वाटतं की हे पण असेल, ते पण असेल, ते पण असेल, मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्लिकच होत नाही की नेमकं कोणतं आहे. पण ज्या व्यक्तीने, मी ज्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करा म्हणून सांगतो, या पद्धतीने ज्याने अभ्यास केलेला आहे, ठीक आहे, त्याला त्याच्यावर इंचभर सुद्धा कन्फ्युजन नसतं. कारण त्याने पार्टनरशिप 7-8-10 वेळेस त्याच्यामध्ये रिव्हिजन केलेलं आहे, 10 वेळेस त्याचं बेरॅक्ट बघितलेलं आहे. ठीक आहे, लेक्चर त्याने 2-3 वेळेस आपले क्लासेसचे रेकॉर्डिंग त्याने बघितलेलं आहे. ठीक आहे, त्याचं कन्फ्युजन होऊच शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो की अशा पद्धतीने सगळेचे सगळे कायदे आपल्याला कव्हर करायचे आहेत. मेजर चॅलेंज आपल्या समोरचं काय आहे, आता ही सगळी प्रॅक्टिसची तयारी करत असताना जे मोठे मोठे कायदे आहेत, समजा भारतीय न्याय संहिता आहे, ठीक आहे, किंवा आपला BNSS आहे, तर अशा प्रकारचे जे कायदे आहेत याचं सुद्धा आपल्याला काय करायचंय, म्हणजे प्रिलिमच्या दृष्टीने जे आहे ते सुद्धा आपल्याला शॉर्टमध्ये आपल्याला त्याचे नोट्स जे आहेत ते आपल्याला बनवायचे आहेत. याला मात्र थोडासा जास्त वेळ लागतो. बाकीचे सगळ्या कायद्यांना तेवढाच वेळ लागतो, आणि हे जे समजा तुमचे 7-8 कायदे आहेत, या 7-8 कायद्यांना त्याच्यामध्ये तेवढाच वेळ लागतो. म्हणजे लक्षात घ्या, ज्यांना वाटतं की 55 हा आकडा मोठा आहे, त्या 55 मोठा आकडा वाटणाऱ्या लोकांसाठी सांगतोय, हे 8 कायदे तर तुम्ही अभ्यास केलेलाच आहे ना. ठीक आहे, म्हणजे 8 कायद्याचा अभ्यास करणं जेवढं आपलं टाइम कन्झ्युमिंग आहे, ठीक आहे, त्याच्यापेक्षा तेवढ्याच वेळात
किंवा त्याच्यापेक्षा आपण म्हणूया की कमी वेळामध्ये तुम्हाला हे सगळे छोटे कायदे तयार होत असतात. फक्त छोट्या कायद्यांचा प्रॉब्लेम काय आहे, मायनर लॉचा प्रॉब्लेम हाच आहे की ते लक्षात आपण आपल्या राहत नाही. का तर आपण एकदा वाचलं की त्याच्याकडे आपण जातच नाही. बीएनएसचं वगैरे समजा सीआरपीसीचं वगैरे कसं असतं, ह्या कायद्यांचं कसं असतं की तुम्ही समजा आज बीएनएस सुरू केला, तर तुमचं पुढे 10-15 दिवस समजा बीएनएस चालतोय आणि 10-15 दिवसामध्ये तुम्ही बीएनएसचं म्हणजे परत 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 रोजच्या रोज त्याचं रिव्हिजन येणं, रोजच्या रोज मागचे रेफरन्सेस येणं किंवा तुम्ही रोज ते कायदा वाचत असताना मागचे थोडंसं रिव्हिजन वगैरे तुम्ही करणं, ह्याच्यामुळे बीएनएस आपल्या डोक्यामध्ये पक्का बसतो. छोट्या मायनर लॉ बद्दल सुद्धा मी तुम्हाला काही वेगळी स्ट्रॅटेजी काही ढगात आणून मी तुम्हाला सांगत नाहीये. ठीक आहे, मायनर लॉ सुद्धा आपण त्याच पद्धतीने जर केले, म्हणजे आपलं मायनर लॉचं समजा एक मोठं कोड आहे असं समजा. जसं आपण पहिला चॅप्टर वाचला पार्टनरशिप ऍक्टचा, दुसरा चॅप्टर आपला रजिस्ट्रेशन ऍक्टचा, तिसरा चॅप्टर वाचला इजमेंटचा. ठीक आहे, चौथा चॅप्टर समजा तुम्ही सेल्स ऑफ गुड्स ऍक्टचा बघत असताना मागचे 3 चॅप्टरचं रिव्हिजन करा, एवढंच मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, वेगळं असं काही नाहीये. फक्त वेगळं असं आपल्याला त्याच्यामध्ये वाटतं आणि आपण एकदा पार्टनरशिप ऍक्ट वाचला की आपण तो बाजूला टाकून देतो आणि पुन्हा आपण असा विचार करतो की पार्टनरशिपचं माझं तर सगळं विसरून चाललंय, मला तर काही लक्षातही नाही गेले. ठीक आहे, इजमेंट वगैरे समजा तसं असू द्या, कानाकोपऱ्यात पडणारा आहे, जनरल क्लॉजेस ऍक्ट असू द्या. ठीक आहे, महाराष्ट्राचा आपला वेगळा जनरल क्लॉजेस ऍक्ट असू द्या. मग हे दोघांमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कधी माहितीच नसतं किंवा आपण बघितलेलं नसतं. मोटार व्हेकल ऍक्ट असू द्या, फारच कॉम्प्लिकेटेड दिसतोय. इजमेंट ऍक्ट मधली एखादी समजा सॉरी निगोशिएबल मधली एखाद्या टर्मिनॉलॉजीज असू द्या, आयटी ऍक्ट मध्ये समजा काहीतरी कॉम्प्लिकेशन्स असू द्या, ते आयटी ऍक्टचा एखादा कुठला तरी सेक्शन बघितलेलाच नसतो, त्याच्यातली महत्वाची जजमेंट बघितलेली नसते. मग हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये काय होतं, ऐनवेळी कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात. तर हे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला होऊ द्यायचे नाहीयेत. ठीक आहे, सगळे जे कायदे आहेत हे सगळे कायदे त्यांचं आपल्याला जसं मी तुम्हाला सांगतो की आयुष्य आपल्याला जगायचंय. तुम्ही आयटी ऍक्ट आपण बघितल्यानंतर आयटी ऍक्टचं तुम्ही एकदा एखादं ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्ही बनवलं, 10 मिनिटाचं ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्ही चलता फिरता ऑफिसमध्ये किंवा तुम्ही डायसवर बसल्यानंतर सुद्धा तुम्ही ते ऐकू शकता. ठीक आहे, तिथे बसून सुद्धा तुम्ही ते एकदा दोनदा तीनदा चारदा तुम्ही ऐकू शकता. ठीक आहे, कशाला बोंबलाला विचारते की कशाही पद्धतीने प्रश्न विचारू द्या, तुमचं ते अजिबात चुकणार नाही. कारण एकदा तुम्ही त्याच्यातल्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, माझं काम काय आहे, ठीक आहे, मी जसं तुम्हाला सांगतोय की माझं काम काय आहे, की माझं काम तो कायदा तुम्हाला सोपा करून देणं आहे. तो कायदा तुम्हाला मला सोपा करून द्यायचा आहे. तुम्ही स्वतःहून म्हणजे बऱ्याच वेळेस कसं आपण समजा तुम्ही एकदमच आता आयटी ऍक्ट वाचायला घेतला, तर तुम्ही आयटी ऍक्टचं एक एक गोष्ट तुम्ही अंडरलाईन करत बसणार, तुम्ही बघत बसणार. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस तुमचे आयटी ऍक्ट वाचून समजून घ्यायला जाणार. ठीक आहे, तर ते तुमचा 3 दिवसाचा वेळ आहे. ठीक आहे, तो मी तुम्हाला 2 तासामध्ये आणून देणार आहे. कारण मी स्वतः तुमच्यासाठी ते म्हणजे मी ऑलरेडी वाचलेलं आहे किंवा मी अजून त्याच्यामध्ये जास्त वाचेल, अभ्यास करेल किंवा मी ते सगळं त्याची उकल करेल. त्यातले कोणते महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्यातल्या महत्वाच्या केस लॉज कोणत्या आहेत, हा सगळा रिसर्च त्याच्यामध्ये मी करेल. ठीक आहे, माझी टीम करेल आणि हे सगळं रिसर्च केल्यानंतर तुम्हाला 2 तासामध्ये ते तयार करून तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. तुम्ही फक्त ते 2 तासामध्ये समजून घेऊन गप्प बसायचं नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला ते सारखं 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 तुमच्या डोक्यामध्ये फिरवायचंय. ठीक आहे, एकदा ते फिरलं फिरलं त्याच्यामध्ये की मग एमसीक्यू बघितल्यानंतर ऍटलिस्ट ऑप्शन बघून तुमचं ते उत्तर त्याच्यामध्ये कन्फर्म त्याच्यामध्ये येऊन जाणार. ठीक आहे, म्हणजे माझं काम मी करत राहील, तुमचं काम जे आहे ते तुमचं काम माझ्यापेक्षा मोठं आहे. ठीक आहे, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, तर माझं कसं आहे की माझा म्हणजे माझं कामच हे आहे. ह्याच्या पलीकडे मला दुसरं काही काम करायचं नाहीये. ठीक आहे, तुम्हाला तुमचं समजा तुम्ही कोर्टामध्ये तुमच्या केसेस आहेत पर्सनल, तुम्हाला त्या केसेस चालवायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही समजा जज असाल, तुम्हाला डायसवर बसून तुम्हाला ते कामं करायचे आहेत. तुम्ही गृहिणी असाल, तुम्हाला बाकीचे सगळे कामं करायचे आहेत. मला दुसरं म्हणजे घरातले लोक सुद्धा मला दुसरं काही काम लावत नाही. मी सकाळी उठल्यापासून केसेस शोधणं, काहीतरी करत बसणं, हे सगळं करणं, हे माझं काम आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सोपं आहे. ठीक आहे, मी खूप वर्षापासून हे सगळं करतो आणि तेच काम मला इथून पुढे करायचंय. पण तुम्हाला त्याच्यामध्ये जे आहे जास्तीत जास्त वेळ देऊन तुम्हाला हे सगळं करायचं आहे. ठीक आहे, आणि हे असं सगळं जर झालं, आपल्या दोघांची जर ज्याला आपण म्हणूया की साठगाठ जर आपली त्याच्यामध्ये बनली, ठीक आहे, मी सांगितलेल्या ह्या प्रत्येक गोष्टी तुम्ही अशाच पद्धतीने जर फॉलो केल्या, ठीक आहे, तर विश्वास ठेवा, तुम्हाला प्रिलिमची परीक्षा देऊन तुम्ही ज्यावेळेस घरी येणार ना, ठीक आहे, म्हणजे तर तुम्हाला त्याच्यामध्ये किंचित सुद्धा मनाला शिवणार सुद्धा नाही तुमचा विचार की म्हणजे मी प्रिलिम परीक्षा पास होत नसतो. डीजेला तर नाहीच नाही, डीजेला तुमच्या 89 जागा आहेत ना, याला तर तुम्हाला म्हणजे असं मनाला तुमचा विचार सुद्धा शिवणार नाही, थोडं सुद्धा वाटणार नाही की मी त्याच्यामध्ये डीजेची प्रिलिमची परीक्षा पास होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे का म्हणजे का तुम्ही परीक्षा फेल होणार नाही? कारण फेल होण्यासाठी जे जे गोष्टी तुमच्या कारणीभूत असतात, काय कारणीभूत असतात, आपलं काय कोणता तरी कायदा आपण स्किपला सोडून दिलेला असतो. आपण काही सोडणारच नाही स्किपला. ठीक आहे, कोणता तरी कायदा त्याच्यामध्ये रिव्हिजन तुम्ही केलेलं नसतं. ठीक आहे, आपण सगळ्यांचं रिव्हिजन करणार आहे. कोणत्या तरी कायद्यांचे तुम्ही म्हणजे माइंड मॅप चांगले नोट्स तुम्ही काढलेले नसतात, आपण ते काढणार आहेत. कोणता तरी कायदा तुम्ही एकदा वाचलेला आहे, एकदा अभ्यास केला आणि पुन्हा तुम्ही त्याच्याकडे गेलेच नाही. ठीक आहे, आपल्याला ते करायचंच नाहीये.
म्हणजे फेल होण्यासाठी जी छोटीशी कुठली तरी गोष्ट कारणीभूत असू शकते, ती गोष्ट आपल्याला आयुष्यात आपल्याला म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला अजिबात करायची नाहीये. ठीक आहे. सक्सेस होण्यासाठी जी प्रत्येक गोष्ट गरजेची आहे, ती जसं आपण करणार आहोत, तसं फेल होण्यासाठी कारणीभूत ठरणारी कोणतीच गोष्ट आपल्याला करायची नाही. ठीक आहे. म्हणजे चुकीला जे आपण म्हणतो ना, चुकीला माफी नाही. ठीक आहे. तर ते तशा प्रकारची कुठलीच गोष्ट आपल्याला करायची नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिलिम परीक्षा तर तुम्ही पास होणारच आहात या पद्धतीने. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी जे आहे, मुख्य परीक्षा एवढी त्याच्यामध्ये अशी तुम्हाला म्हणजे तुम्ही थोडासा अभ्यास केला आणि मुख्य परीक्षा पास झाले किंवा महिनाभर अभ्यास केला आणि मुख्य परीक्षा पास झाले असं होणार नाही. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी आपलं ज्या आपण म्हणतो ना, समजा तुम्ही थोडंसं असं विचार करा. कल्पेबल होमिसाइड आणि मर्डरवर डिफरन्सचा एखादा प्रश्न आला तर मला त्याचं उत्तर लिहायचंय. तर लगेच आपलं म्हणजे पेन आणि पेपर घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, की मी लिहू शकतो का? ठीक आहे. तुम्हाला जर त्याच्यामध्ये जाणवत असेल, की मी 2-4 ओळीपेक्षा 5-6 ओळीपेक्षा मी जास्त काही लिहू शकत नाही. मर्डरची डेफिनेशन मला रिकलेक्ट होत नाहीये. मर्डरचे एक्सेप्शन मला रिकलेक्ट होत नाहीयेत. दोघांची गुंतागुंत मला जोडता येत नाहीये. ठीक आहे. केस लॉ तर मला कसलाच आठवत नाहीये. तर अशा वेळेस आपण अजूनही मेन्ससाठी प्रिपेअर नाहीये. मग ही प्रिपेअर होण्यासाठी काय, की तुम्ही त्या पद्धतीने लिहूनच बघितलं पाहिजे. इंट्रोमध्ये मी हे लिहिणार आहे. मेन बॉडी मी अशा पद्धतीने बनवणार आहे. डिफरन्सेसचे पॉईंट मी हे लिहिणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या 2 केस लॉज मी ऍड करणार आहे. ठीक आहे. न्यूसन्सचा समजा तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं किंवा अजून कुठलंही त्याच्यामध्ये विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला जास्त बीएनएसएस मध्ये समजा अपीलच्या वगैरे समजा सेशन ट्रायल वगैरे तुम्हाला विचारली. तर सेशन ट्रायल विचारल्यानंतर मी सुरुवात कशी करणार आहे. ठीक आहे. थोडंसं अजून ह्या पण गोष्टीचा विचार करायचा, की सेशन ट्रायल जर विचारली तर बाकीचे सुद्धा सगळा क्राऊड समजा हे अशा पद्धतीने लिहिणार आहे. ठीक आहे. मी पण लिहिणार आहे. माझ्या उत्तरामध्ये ऍडिशनल एखादा पॉईंट आलाय का? ठीक आहे. येऊ शकतो का? ह्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे पेपर चेक करताना पेपर चेक करणारा आता सेशन ट्रायल म्हणजे कंपॅरेटिव्हली सोपाच प्रश्न आपण म्हणूया. ठीक आहे. त्याच्यात सगळ्या स्टेजेस वगैरे दिलेल्या आहेत. प्रत्येक जण स्टेजेस टाकणार आहे. प्रत्येक जण त्याच्या पुढे ह्या गोष्टी अशा लिहिणार आहे. ठीक आहे. पण कुणीतरी त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशनल काही एखादं केस लॉ टाकलेला आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ज्याला आपण म्हणूया की कंपॅरिझन टाकलेलं आहे बीएनएसएसचं किंवा इकडचं असं काहीतरी समजा वेगळा बदल टाकलेला आहे. तर त्याचं उत्तर जे आहे ते थोडंसं ज्याला आपण म्हणूया की एखादा मार्क त्याला जास्त द्यावा वाटेल. आणि ह्या 1 मार्क त्या उत्तरात जास्त मिळाला. बाकीचे समजा तुम्ही 10-5 उत्तर लिहिले, 10 प्रश्न उत्तरामध्ये 10-5 मार्क जास्त मिळाले. साहजिकच आहे तुमची त्याच्यामध्ये मेरिटमध्ये तुम्ही येऊन जाणार. ठीक आहे. 900-800 आता तुम्ही एकाच 10 प्रमाणामध्ये लोक मेन्सला बोलवतात. एकाच 10 प्रमाणामध्ये. इंटरव्ह्यूला जे असतात ते एकाच 3 प्रमाणामध्ये बोलवतात. ठीक आहे. म्हणजे 89 जागा समजा ठीक आहे. म्हणजे आपल्या समजा तुम्ही त्याच्यातले 100 जागा म्हणलं तर 300 लोक बोलवतील. ठीक आहे. त्यातले आता हे वरचे तुम्ही 10 एक अजून काढून टाकले समजा 270 वगैरे समजा. अशा पद्धतीने जे लोक आहेत ते त्या ठिकाणी बोलवणार आहेत. ठीक आहे. म्हणजे अजून कमी होतील समजा एकाच 3 प्रमाणात म्हणलं तर अजून कमी होतील. थोडंसं ते त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागेल. पण फॉर एक्झाम्पल 100 जागा जर म्हणलं तर 300च बोलवणार आहेत. ठीक आहे. जे तुम्ही 1000 एक लोक त्यांनी निवडलेले आहेत, त्या 1000 मधले 700 लोक त्याच्यामध्ये घरी जाणार आहेत. परत एकदा घरी बसणार आहेत आणि 300 लोकांना इंटरव्ह्यूला त्याच्यामध्ये जाण्याचा संधी मिळणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला मेन्सचं जे आपलं रायटिंग आहे ते एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्ट पाहिजे. आणि मेन्सचं आता प्रिलिमचे तुमचे जे मार्क असतात, प्रिलिमच्या मार्कानुसार तुम्ही असं काही होणार नाही की तुम्ही सिलेक्शनला तुम्हाला ते कामाला येणार आहे. ठीक आहे. प्रिलिम मध्ये तुमचं एकदम कन्सेप्च्युअल क्वालिटी एकदम परफेक्ट आहे. पण मेन्सचे जे मार्क असतात ते तुम्हाला स्कोरिंगसाठी कामाला येणार. स्कोरिंगसाठी. ते अल्टिमेटली ते स्कोरिंग जे आहे ते तुमचं इंटरव्ह्यूच्या वेळेस सुद्धा त्याच्यामध्ये कामाला येणार आहे. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं, आपली जी पर्सनॅलिटी असते म्हणजे आपला जो कॉन्फिडन्स असतो ते सगळ्या आपल्या बाकीच्या वागण्यातनं सुद्धा त्याच्यामध्ये येत असतो. पण नॉलेज पण फार मोठा कॉन्फिडन्स असतो. तुम्ही एकदम त्याच्यामध्ये कॉन्फिडंट राहता, रेग्युलर एकदम चांगलं वागता, सगळं काही बरोबर आहे. पण तुम्हाला एकदम क्षुल्लक प्रश्न विचारला आणि तुम्हाला तो आला नाही. ठीक आहे. म्हणजे किती जरी भारी माणूस असेल, किती जरी म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा शिक्षक जरी असेल, ठीक आहे, तरी सुद्धा त्याचा चेहरा पडून जातो. त्याला वाटतं की आपण डीजेच्या इंटरव्ह्यूला आलोय आणि आपल्याला एवढी साधी गोष्ट माहिती नसून. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे नॉलेज तुम्ही आता घेणार आहात, ह्या एवढ्या काही दिवसामध्ये जे आपण शिकणार आहोत, हे सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये तुमच्या पाठीमागे इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा ॲज अ कॉन्फिडन्स म्हणून तुमच्या उभे राहणार आहे. बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये असं असतं की म्हणजे मला तर इंग्लिश तेवढी चांगली जमतच नाही, हेच होत नाही. ठीक आहे. इंग्लिश जमणं म्हणजे हे काही मोठी गोष्ट नाहीये. ठीक आहे. इंग्लिश जमली म्हणजे एक ते डीजेचा माणूस घेताना इंग्लिश जमणारा माणूस घेणार नाहीये. ठीक आहे. माणूस कॉन्फिडंट असला पाहिजे, माणूस नॉलेजेबल असला पाहिजे. कुठे पुढे जायचं, कुठे बोलायचं आणि कुठे नाही बोलायचं हे त्याला कळालं पाहिजे. आता एखादा माणूस म्हणजे एखाद्या समजा कन्सेप्ट तुम्हाला माहितीच नाहीये आणि तुम्ही आपलं उगं त्याच्यामध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय किंवा तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन आहे असं सांगितलं की म्हणताय. पुन्हा त्याच्यानंतर जजेस साहेबांनी थोडंसं तुम्हाला प्रेशर दिलं ऑनरेबल पॅनल मेंबरनी की तुम्ही लगेच त्याच्यामध्ये थोडंसं पलटी मारल्यासारखं करताय. अशा माणसांना ते घेणारच नाही. ठीक आहे. मी स्वतः ज्यावेळेस तुमचे मॉक इंटरव्ह्यू घेईल, ठीक आहे, त्यावेळेस मला सुद्धा जाणवलं पाहिजे की म्हणजे हे खरंच जजचं मटेरियल आहे.
डीजेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की म्हणजे जेवढे लोक मिळायला पाहिजेत 89 लोक, आज मला असा विश्वास आहे म्हणजे की 89 लोक जे आहेत ते त्यांना मिळणं फार डिफिकल्ट आहे. ठीक आहे, असं मला पर्सनली वाटतंय. ठीक आहे, पण हे जे आहे ते इंटरव्ह्यू ज्यावेळेस तुमचे त्याच्यामध्ये होतील त्यावेळेस मला हे वाटलं नाही पाहिजे अशा प्रकारची पर्सनॅलिटी मला तुमच्या सगळ्या लोकांची तरी बनवायची आहे. आणि ते बनण्यासाठी जसं मी तुम्हाला परत परत सांगतोय की प्रत्येक गोष्ट जी आहे, जे आयुष्य आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचं जगायचे, ते आयुष्य तुम्हाला प्रत्येकाला जगायचे. कुठल्याच गोष्टीचा त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःमध्ये म्हणजे जे आपण असतो ना की म्हणजे आविर्भाव आला पाहिजे, गर्व आला पाहिजे. ठीक आहे, किंवा मला गर्वामध्ये काय होतं की मला म्हणजे हे रजिस्ट्रेशन मला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे हे मला बघायची गरज नाही. हे मला असं करायची गरज नाही. ठीक आहे, असलं काही यूज देऊ नका डोक्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे जे आपण म्हणतो ना की एकदम ग्राउंडला माणूस राहा तुम्ही. ठीक आहे, असं समजा की त्याच्यामध्ये मी फार झिरो आहे. ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये किती जरी म्हणजे कुठले हुक्कम म्हणतो ना की तुम्ही तुर्रम खान कुठले असाल. ठीक आहे, तर कुठले तुर्रम खान वगैरे तुम्ही होऊ नका. एकदम ग्राउंड लेवलला मला फार बेसिक पासून अभ्यास करायचा आहे. मला कुठल्याही गोष्टीचा मी राग येऊ देणार नाहीये. ठीक आहे, कुणाचा त्याच्यामध्ये मला द्वेष करायचा नाहीये. ऑफिसमध्ये मला कुणासोबत हेवे-देवे करायचे नाहीयेत. कोर्टामध्ये मला कुणासंग वाद करत बसायचं नाहीये. ठीक आहे, कुठलंच काही करू नका. पुढचे 5-7 महिने असं वागा की जसं काय तुम्ही तुम्ही तिथे फीलच होणार नाहीये. ठीक आहे, तुम्ही जिथे काम करता कोर्टामध्ये वगैरे कुणासोबतच म्हणजे बारच्या अध्यक्षासोबत वाद करणे, सदस्यासोबत वाद करणे, सचिवासोबत वाद करणे. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठल्या न्यायाधीश साहेबांसोबत वाद करत बसणे. ठीक आहे, रस्त्याने ऑटोवाल्यासोबत वाद करत बसणे, असं कुठलंच काही करू नका. असं समजा की ह्या जगातनं ह्या सोसायटीतनं थोड्या वेळासाठी म्हणजे माझ्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी मी स्वतःला थोडंसं अलग करतोय. ठीक आहे, म्हणजे कुठेच काही वाद करत बसू नका. जिथे तुमचा एक एक मिनिट जो मिळेल तो तुम्ही त्याच्यामध्ये कामाला लावा. ठीक आहे, असं जर केलं तरच त्याच्यामध्ये आपली जी पर्सनॅलिटी आहे, ठीक आहे, ती तुम्ही जज ह्या पोस्टला सुटेबल अशा प्रकारची तुम्ही पर्सनॅलिटी बनवू शकाल. आणि मी जे जसं तुम्हाला सांगतो की बऱ्याच लोकांचं असं होतं, म्हणजे मी जेवढे इंटरव्ह्यू आतापर्यंत घेतलेले आहेत, आतापर्यंत जवळपास मी 1000 इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. ठीक आहे, त्यातले बरेच मी रेकॉर्ड केलेले आहेत आणि म्हणजे आपल्याकडे त्याचं रेकॉर्डिंग पण असतं. तर हे सगळं जे आहे ह्या रेकॉर्डिंग मधनं माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की कित्येक कॅन्डिडेटला ज्यावेळेस माझ्या मनामध्ये कुठे क्लिक होतं म्हणजे याला नको घ्यायला पाहिजे, हा डिस्क्वालिफाय करायला पाहिजे. ठीक आहे, हे शक्यतो त्याच्यामध्ये बऱ्याच कॅन्डिडेटच्या बाबतीत जे आहे त्याच्या मनामध्ये जो आविर्भाव आहे किंवा त्याच्या मनातला जो गर्व आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळेच ते होतं. ठीक आहे, तुमच्या मनामधला आविर्भाव, तुमच्या मनातला गर्व, तुमचा स्वतःचा मोठेपणा, मीपणा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना ह्या आपल्यासाठी प्रचंड धोकादायक असतात. आपल्याला जाणवत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्हाला वाटतं की मी रेग्युलर एकदम चांगला राहतो आणि म्हणजे मी रेग्युलर एकदम कसा का राहणार, कुणाला कसं का करणार. पण ज्यावेळेस पॅनल समोर जातो त्यावेळेस मग मी त्याच्यामध्ये शांत राहून थोडंसं ओसर ओसर असं काहीतरी म्हणून दाखवतो. पण तसं होत नाही. ठीक आहे, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस त्याच्यामध्ये लॉंग टर्म प्रोसेस आहे. जे तुमच्यातले आता जे ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत हे त्यांच्यासाठी नाहीये. ठीक आहे, ते स्वतःला त्या पद्धतीने त्यांनी ते बनवून घेतलेलं आहे आणि त्यांनी ते वागायचं जरी म्हटलं तरी त्यांच्यामध्ये ते थोडंसं त्यांना कठीण आहे, कारण ते त्या पदावर तशा पद्धतीने बसले आहेत. पण बाकी जे आपण पद्धतीने जे आपण आपल्या मर्जीने जे वागतो, ठीक आहे, तो आपला मर्जीपणा आपल्याला त्याच्यामध्ये कुठेतरी सोडून द्यावा लागेल. ह्याचा फायदा तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा होईल, ह्याचा फायदा तुमच्या टाइम सेव्हिंग मध्ये होईल, ह्याचा फायदा स्वतःला थोडंसं सेग्रिगेट करण्यामध्ये. बाकी सोशल मीडिया वगैरे सगळ्या गोष्टी जे आहेत आजकाल आपण पाहतोय की आपला प्रचंड जो वेळ आहे म्हणजे संध्याकाळी तुम्ही जर समजा आता तुम्हाला असं म्हणजे एकदमच माझ्याकडनं मेसेज आला की आज मी एकदम 9ला जॉईन करू शकत नाही, मला थोडंसं घरी पोहोचायला उशीर होतोय आणि आपण जे आहे ते 9:30ला किंवा आपण 9:30ला किंवा आपण 9:45ला वगैरे आपण जॉईन करू. तुमच्यातले लगेच काही लोक काय करणार, थोडंसं मोबाईल बघतो. ठीक आहे, किंवा त्याच्यानंतर काही लोक म्हणणार काय मास्तर आहे म्हणजे एवढं टायमावर त्याच्यामध्ये घ्यायचं सोडून देऊन. ठीक आहे, याला काय होत असेल टायमावर घरी यायला किंवा असं काहीतरी चालू करणार तुम्ही विचार. ठीक आहे, ह्या सगळ्या विचारामध्ये एक तर तुम्ही वेळ घालणार, नाहीतर तुम्ही ते थोडंसं सोशल मीडिया थोडंसं बघून घेतो काय चालू आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही वेळ घालणार. ठीक आहे, तुमच्या परीक्षेला म्हणजे काहीतरी पॉलिटिकल वगैरे तुम्हाला असं काहीतरी प्रश्न विचारतायत का? आपल्याला परीक्षेला काही जी के नॉलेज वगैरे आहे का? काहीच नाहीये. ठीक आहे, म्हणजे इथिक्स वगैरे इथिक्सचा काही तुम्हाला पेपर आहे का? इथिक्सचा तुम्हाला पेपर नाहीये किंवा अजून काही नाहीये किंवा तुम्ही एखादा संकल्प वगैरे तुम्ही बघत बसले. ठीक आहे, तर अर्थसंकल्प वगैरे सुद्धा तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारायचे चान्सेस किती आहेत? ठीक आहे, म्हणजे जे करंटचं जे नॉलेज आहे एखादा लिगल एसेचं तुम्हाला समजा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ते सांगायला तर मी आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही बाकीचे सगळे हे सगळे जे रामायण महाभारत वगैरे जे सगळे सगळे चालू आहे. ठीक आहे, म्हणजे हे अजित पवारांची बायको उपमुख्यमंत्री कसं काय झाली. ठीक आहे, चितेची राख अजून थंड नाही झाली त्याच्यानंतर तिने उपमुख्यमंत्री का घेतलं, त्याच्यावर तुम्ही कमेंट करत बसणे वगैरे सगळे प्रकार करत बसणे, हे सगळं करूच नका. ठीक आहे, कुठलंच काही करू नका. त्या जो तुमचा ठरलेला जो वेळ आहे तुम्ही असे विचार करा की मला काय करायचं होतं, मला मागचे 4 कायदे झालेले आहेत, त्या 4 कायद्यांचं मला रोज रिव्हिजन करायचं होतं. माझं ते ह्या 2 कायद्याचं राहिलेलं आहे. ते 2 कायद्याचं तुम्ही त्या काळामध्ये रिव्हिजन करून घ्या.
ठीक आहे. हे सगळं गोष्टी, हे जे सगळं सेल्फ डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो, हे डिसिप्लिन जर तुम्ही फॉलो केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज होण्यापासून कुणीच अडवू शकत नाही. ठीक आहे. मी जे सांगतोय म्हणजे मी तुम्हाला असं काहीतरी ते मोटिवेशनल स्पीकर सांगतात ते म्हणजे उठ जा, कर जा, तू वरेगा, तू लढेगा, असं मी तुम्हाला सांगत नाहीये. ठीक आहे. मी तुम्हाला एक रस्ता सांगतोय. ठीक आहे. हे एवढं सगळं केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही हे मी जे सांगतोय ते तुम्ही कुणालाही सांगा. ठीक आहे. महाराष्ट्रातल्या कुणालाही सांगा, की मला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि मी हे सगळं सरांनी सांगितलेलं मी करणार आहे. तुला काय वाटतं मी खरंच होऊ शकतो का जज? ठीक आहे. म्हणजे म्हणजे ते तुम्हाला किती जरी आतापर्यंत बघितलेलं असेल, तो एवढं तरी तुम्हाला म्हणेल, की तू करशील असं मला वाटत नाही एवढं सगळं. पण तू जर केलं असतं तू 100% जज होतील असं तरी तुम्हाला तो पुढचा व्यक्ती सांगेल. ठीक आहे. कारण ह्याच्यामध्ये सत्य आहे. ही जी म्हणजे ही जी सगळी कष्ट आहेत, हे सगळं जे म्हणजे आपलं हे जे आपण करायचं मी तुम्हाला सांगतोय, या पद्धतीने जर तुम्ही ते कंप्लीट केलं, तर अशा वेळेस तुमची पोस्ट तुमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारण जेवढ्या पोस्ट आहेत ना, तेवढे लोक त्यांच्याकडे नाही आहेत. ठीक आहे. तुम्ही फक्त तुम्हाला स्वतःला तेवढं कॅपेबल बनवा. ऑनरेबल जे सगळं पॅनल मेंबर आहे, ते जे हायकोर्ट आहे आपलं, हायकोर्टाला ज्या क्वालिटीचे जजेस पाहिजेत, त्या क्वालिटीचे जजेस मिळेनासे झालेले आहेत. ठीक आहे. मिळेनासे झालेले आहेत. आणि आपल्याला स्वतःला जर त्या ठिकाणी बसायचं असेल, तर तुम्हाला ते वेलकम करायला तयार आहे. जागा पाहिजेत तेवढ्या आहेत. ठीक आहे. पाहिजे तेवढ्या आहेत. जागा कमी नाहीत. म्हणजे असं कधीच होणार नाही. जसं एमपीएससी मध्ये 8 लाख फॉर्म आले. राज्यसेवेची परीक्षा 8 लाख फॉर्म आले. 8 लाख मध्ये जेवढे पाहिजे तेवढे मिळाले. आता काही लोक अजून त्याच्यामध्ये अजून 70-80 हजार तरी कॅपेबल लोक आहेत, किंवा 10-1 हजार तरी त्याच्यामध्ये कॅपेबल लोक आहेत, जे खरंच कलेक्टरची पोस्ट चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात, जे डेप्युटी कलेक्टरची पोस्ट चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात. पण तरी सुद्धा त्यांना पोस्ट देता येत नाही, कारण तेवढ्या जागाच नाही. हे आपल्या डिस्ट्रिक्ट जजच्या बाबतीत नाहीये. ठीक आहे. जागा 89 आहेत, पण तेवढे लोकच त्याच्यामध्ये मिळत नाहीये. तशा प्रकारचा अभ्यास करणारे, तशा प्रकारचं म्हणजे ज्याला आपण म्हणूया की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणारे, लॉवर तशा प्रकारचा होल्ड असणारे, ठीक आहे, स्वतःची पर्सनॅलिटी त्या प्रकारचे असणारे लोक त्यांना खरंच मिळत नाहीये. ठीक आहे. काही लोक हुशार आहेत, हे आहेत, पण लिहायचं म्हणलं की त्याच्यामध्ये ऐनवेळी जजमेंटच लिहित नाहीत. म्हणजे अख्खा पेपर पर्यंत त्याच्यामध्ये फक्त जजमेंट लिहित बसतात. ठीक आहे. आता म्हणजे ज्युडिशियल ऑफिसर सुद्धा काही लोकांचं असं होऊ शकतं, की जजमेंट एकदम सविस्तर सुंदर पद्धतीने लिहायची सवय आहे, शेवटपर्यंत जजमेंटच लिहित बसले. आणि शेवट पुन्हा घडीकडे बघितल्यानंतर लक्षात आलं की आपण जजमेंट तर फार सुंदर लिहिलं, पण त्याच्यामध्ये बाकीचं सगळं लिहायचं राहून गेलं. ठीक आहे. तुम्ही क्वालिफाईड नाहीये, तुम्ही परीक्षाच त्याच्यामध्ये तुम्ही पास होऊ शकत नाही. टाइम परीक्षाच्या पद्धतीनेच केलं पाहिजे. आपण अगोदरच ठरवायचं. तुम्हाला तुमच्या त्या मेन्सच्या आता सेशनमध्ये आपण हे सगळं डिस्कस करणारच आहोत, म्हणजे आन्सर रायटिंग प्रॅक्टिसमध्ये, की किती वेळामध्ये तुम्ही हा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न लिहिला पाहिजे, किती वेळामध्ये तुम्ही हे जजमेंट लिहिलं पाहिजे. जजमेंटमध्ये तुमचा जो मायना वगैरे आहे तो तुमचा किती त्याच्यामध्ये पेजेसचा असला पाहिजे, किंवा प्रॉबेबल त्याच्यात काय काय कंटेंट असला पाहिजे. पेजेसनुसार आपण ते जाऊ शकत नाही. समजा रिझनिंगचा तुमचा पार्ट किती पेजेसचा असं मी तुम्हाला सांगू शकत नाही, अर्धा पेज, 1 पेज असं मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण ह्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये लिहा. ठीक आहे. कारण काही लोकांचं हस्ताक्षर लांब असतं, काही लोकांचं थोडं दाट लिहायची सवय असते. एखादं दाट लिहायच्या सवयीला मी त्याला जर म्हटलं की तू हे 1 पेज भरून त्याच्यामध्ये रिझनिंग लिह, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्याचा भरपूर वेळ जाईल. तर तसं करायचं नाही आपल्याला. आपल्याला समजून घ्यायचं की मिनिमम जजमेंटमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. इलिस्ट्रेशन बेस्ड प्रश्न असेल तर आपल्याला त्याच्या तरतुदी लिहायच्या, त्याच्यानंतर हे का आहे हे लिहायचं, शेवटी आपल्याला कन्क्लूड करून टाकायचं. ठीक आहे. लॉंग क्वेश्चन लिहायचं असेल तर हे इंट्रो लिहायचा आहे, पुन्हा मेन बॉडी लिहायची आहे, मध्ये डिफरन्सचा पॉईंट असेल तर तो लिहायचा आहे, कुठल्या कायद्यासोबत कंपॅरिझन काही तरतुदी असतील तर ते आपल्याला लिहायच्यात. शेवटी आपल्याला हे 2 लँडमार्क जजमेंट लिहायचे. ठीक आहे. हे सगळं लिहिल्यानंतर शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये कन्क्लूड करून टाकायचे. या पद्धतीने जे आहे ते आपल्याला तुम्हाला जे आहे म्हणजे मेन्समध्ये सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे. परत एकदा सांगतो. ठीक आहे. आता आपले 11 वाजलेले आहेत. ठीक आहे. कुणी बघितलं का टाईमकडे? मी आता बघितलं टाईमकडे. ठीक आहे. तुमच्यापैकी कुणी म्हणजे कुणाला असं वाटत होतं का, की 11 वाजलेत, मास्तराचं अजून चालू आहे. ठीक आहे. थांबना का गेले? असं कोणी आहे का तुमच्यातलं? ठीक आहे. महत्वाचं काय मी तुम्हाला सांगतो परत एकदा. महत्वाचं हेच आहे, की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शेवटपर्यंत तुम्हाला डोक्यात ठेवायच्या. आता हे लेक्चर संपल्यानंतर तुम्ही काय करणार? संपल्यानंतर तुम्ही जे लोक झोपतात शांतपणे लगेच 11 वाजलेत आता तुम्ही झोपू शकता. ठीक आहे. उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं? उद्याचं आपलं पार्टनरशिपचं लेक्चर होईपर्यंत, ठीक आहे, होईपर्यंत जे मागच्या वर्षीचे जे सगळे आपले डिस्कशन्स आहेत, जे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, ते सगळे लेक्चर्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघून घ्यायचे आहेत. ठीक आहे.
शेवटपर्यंत तुमच्या प्रवासामध्ये जसं मी तुम्हाला पहिल्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जे मी आपल्या ऑफिसमध्ये डिजिटल बोर्डवर बनवलेला होता. त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, की जज होणं हे तुमचं स्वप्न आहे. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट जज होणं. माझं स्वप्न आहे, की माझे म्हणजे एवढे डिस्ट्रिक्ट जज झाले, मला इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचं. मी आजपर्यंत जेवढे म्हणजे जाहिराती नवीन जाहिरातीसाठी व्हिडिओ बनवलेत, प्रत्येक जाहिरातीमध्ये मी सांगतो, की माझे APP 430 झालेले आहेत. माझे हे सगळे एवढे विद्यार्थी झालेले आहेत. तर इथून पुढच्या प्रत्येक जाहिरातीमध्ये मला माझे डिस्ट्रिक्ट जज जे आहेत ते एवढे सगळे झाले, असं मला मोठा एक आकडा त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यातनं मिळवायचा आहे. आणि मला मला माझ्यासाठी सगळ्यात मोठी संधी आहे. ठीक आहे, आज आपण पाहतो तुमच्यातलं एकही म्हणजे जवळपास कॅन्डिडेट असं नसेल. ठीक आहे, एकही कॅन्डिडेट असा नाहीच आहे, म्हणजे कन्फर्म नाही आहे. माझ्यापेक्षा कमी वयाचं तुमच्यातलं कुणीच नाही आहे. माझं स्वतःचं वय 30 वर्ष आहे. ठीक आहे, म्हणजे माझा 30वा वाढदिवस मी अजून त्याच्यामध्ये साजरा केलेला नाहीये. ह्या मे मध्ये माझा 30वा वाढदिवस आहे. तुम्ही सगळे 35+ आहात. ठीक आहे, पण एवढ्या कमी वेळामध्ये आपला क्लासेस आज एवढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात का पोहोचलाय? ठीक आहे, का तर त्याचं कारण मी असे तगडे रिझल्ट दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे माझ्यासाठी ती मोठी सोन्याची संधी असते. आता ही डीजेची जी पोस्ट आहे, डीजेचे 89 ज्या जागा आहेत. ठीक आहे, ती माझ्यासाठी एक संधी आहे, मला स्वतःला एकदा प्रूव्ह करण्याची. मग त्यासाठी माझं मी सगळं पणाला लावणार आहे. ठीक आहे, मी म्हणजे माझ्या स्वतःच्या जीवाचा मी त्याच्यामध्ये कसलाच विचार करणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे मी माझ्या कष्टाचा किंवा माझ्या कशाचाच विचार करणार नाही. माझ्या फॅमिलीने मला त्याच्यामध्ये मोकळं सोडून दिले. ठीक आहे, म्हणजे तुला आम्ही कुठलं घरचं काही बाकीचं काही काम लावणार नाही किंवा कसलंच काही दुसरं तुला ताण देणार नाही. ठीक आहे, तू त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुला जे करायचे, जे मोठे तुझे टार्गेट सेट करायचे, तू टार्गेट सेट कर. ह्याच्यासाठी मला सगळ्यांनी मोकळं सोडलेलं आहे. मी त्याच्यामध्ये ते करून दाखवणार आहे. मला फक्त तुमच्या सगळ्या प्रत्येकाची जी आहे त्याच्यामध्ये साथ पाहिजे. ठीक आहे, एकदा आता आपण हे लेक्चर संपवतोय. शेवटी एकदा कमेंटमध्ये मला तुम्ही सगळ्या प्रत्येकाने तुमच्या इथे तुम्ही जे प्रश्न विचारता ह्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा, की सर आम्ही तुमच्या सोबत आहे. ठीक आहे, तुम्ही जे सांगाल ती प्रत्येक गोष्ट करायला आम्ही तयार आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये कष्ट जरी लागले तरी चालेल. ठीक आहे, त्रास झाला तरी चालेल किंवा काही जरी झालं तरी मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही मला मेसेज द्या आणि आपण हे लेक्चर जे आहे ते आपण संपूया. काय म्हणताय? येस, दोन्ही तिन्ही क्रिमिनल लॉवर तुमचे प्रश्न असतील. ठीक आहे, रेग्युलर आपण हे सगळे प्रश्न डिस्कस करूया तुमचे. रोजच्या रोज त्याच्यामध्ये तुमचं कमेंट बॉक्स चालूच आहे. तुमचे प्रश्न तुम्ही लेक्चर चालू असताना ऑन द स्पॉट विचारू शकता. ठीक आहे, येस, तुम्ही सगळेजण रेडी आहेत? येस. हा, प्रिपरेशन मध्ये कुठलाच एक्सक्यूज द्यायचा नाहीये, कसलाच. प्रत्येक गोष्ट आपल्याला करायची आहे. येस. ठीक आहे, पहिलं मला तुम्हाला येस. ठीक आहे, तुम्ही रेडी आहात म्हणल्यानंतर काहीच हरकत नाही, आपण ते करून दाखवू. लेक्चरचं टायमिंग 5 तारखेपर्यंत तुमचं संध्याकाळी 9 ते 11च असेल. उद्या संध्याकाळी 7ला पण तुमचं एक सेशन असेल. उद्या संध्याकाळी 7 ते 8, त्याच्यानंतर 9 ते 11, 7 ते 8, 9 ते 11 असं 3 तास आपलं इथून पुढे रोज असेल. आणि 5 तारखेपासून संध्याकाळी 5 ते 7चं पण सेशन असेल. ठीक आहे, लेट्स डू इट. हा, मी तुम्हाला हे सांगत होतो की लेक्चरच्या सुरुवातीला मला ही गोष्ट पण सांगायची होती, की तुमच्या सगळ्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये आभार आहे या गोष्टीसाठी, की मी म्हटलो की माझं स्वप्न आहे की मला एक मोठं टार्गेट सेट हे करून दाखवायचंय. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि माझ्यासोबत हे सगळं जे आपलं युद्ध, ही जी लढाई आहे, ह्या लढाईसाठी तुम्ही सगळे लोक जॉईन झाला. कारण मला काही जरी करायचं असलं, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही लोक जर माझ्यासोबत जॉईन झाले नसते, तुम्ही जर क्लासला आपल्या जॉईन झालेच नसते, तर मी काही जरी करायचं म्हटलं असतं तरी हे टार्गेट मी तुमच्याशिवाय पेलू शकलो नसतो. ठीक आहे, पण तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला त्याच्यामध्ये एकदम ज्याला आपण म्हणूया की एक लँडमार्क जे जे टार्गेट आहे ते सेट करण्यासाठी तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने जॉईन झाला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे सुद्धा म्हणजे जे पहिल्यांदा करायचं होतं, कराड लॉ क्लासेसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि ह्या गोष्टीसाठी तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि आता तुम्हाला मी ढिलं सोडणार नाहीये, तुम्ही पण ढिलं पडायचं नाही. ठीक आहे, आपल्याला हे ताकदीने त्याच्यामध्ये करून दाखवायचं. ठीक आहे, सगळ्यांनी म्हणजे ते म्हणतात ना, तोंडात बोट घातले पाहिजेत, की कसं काय एका एका क्लासेसचे एवढे डिस्ट्रिक्ट जज कसे काय होऊ शकतात, असं तोंड लोकांनी म्हणजे तोंडात लोकांनी बोट घातलं पाहिजे, एवढं लोकांनी विचार केला पाहिजे कसं काय हे करू शकतात. ठीक आहे, मग त्यासाठी प्रत्येकाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट करायची. उद्या आपण पार्टनरशिप ऍक्ट आपण 9च्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत.
उद्या प्रत्येकाकडे पार्टनरशिपचं बेरॅक्ट असलं पाहिजे. थोडं सोप्या कायद्यांपासून सुरुवात करू, म्हणजे तुम्हाला जास्त लोड येणार नाही. ठीक आहे. उद्या पार्टनरशिप ऍक्ट आपण कम्प्लीटच करून टाकू 2 तासामध्ये. त्यातला प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्या लेक्चरचं रेकॉर्डिंग पण तुमच्याकडे राहील, त्याचे नोट्स पण तुमच्याकडे असतील, आणि परवा दिवशी त्याच्यावर टेस्ट असेल तुमची. येस, ठीक आहे. तुम्ही संध्याकाळी 8:30ला जरी घरी आले, 8:30 पासून जॉईन करा. राहिलेला अर्धा तास लेक्चर पुन्हा बघा वाटलं तर. ठीक आहे. 7च्या टायमिंगमध्ये आपण साक्ष अधिनियम आपण कम्प्लीट करूया. ठीक आहे. किंवा 7चं लेक्चर सुद्धा तुम्ही ह्याच्यापासून जॉईन करा, म्हणजे 5 तारखेपासून तुम्ही जॉईन करा, म्हणजे तुम्हाला ते हे वाटणार नाही. ठीक आहे. 7च्या लेक्चरमध्ये आपण येस 5 तारखेपासूनच आपण ते घेऊ. 5 तारखेपर्यंत आपण 9 ते 11च कंटिन्यू करू. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट.